आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार। थँक्यू 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 व्हेरी मच। थँक्यू। आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपले पाहुणे आहेत देशातील सगळ्यात लोकप्रिय धर्मगुरू, सगळ्यात पॉप्युलर कथावाचक, समाज सुधारक, खूप कमी वयात ज्यांनी संपूर्ण जगामध्ये प्रसिद्धी मिळवली, यांना जग ओळखतं बागेश्वर सरकार या नावाने। मी आमंत्रित करत आहे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना। आणि आपकी अदालतमध्ये आज आपले जज आहेत सुप्रसिद्ध वकील अश्विनी उपाध्याय। हे PIL चे एक्सपर्ट आहेत। 250 पेक्षा जास्त PIL फाईल केलेत। आणि आपकी अदालतचे आजचे जज अश्विनी उपाध्याय। ओके, कारवाई सुरू करा। चला तर मग सुरू करूयात आजचा खटला। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर। आपकी अदालतमध्ये बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यावर आरोप आहे की हे खूप खोडकर आहे। आता शास्त्रीजी, जे कथावाचक असतात, प्रवचन देणारे साधू संत असतात, साधारणतः ते खूप संयमी गंभीर स्वभावाचे असतात। परंतु तुम्ही खूप खोडकर आहात, चंचल आहात, मस्ती करत असता आणि तुमचे जे भक्त आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा खूप मस्ती करता। जिसकी मस्ती जिंदा है उसकी हस्ती जिंदा है, वरना जबरदस्ती जिंदा है। माझ्या आयुष्यामध्ये मला ना आसक्ती आहे ना विरक्ती आहे, ना मोह आहे ना निर्मोह आहे, ना मी वैरागी आहे ना गृहस्थ आहे वर्तमानामध्ये। तर देवाच्या कृपेने जसं आयुष्य आहे, सगळ्यांची आपली आपली प्रवृत्ती असते। स्वभावात साधूमध्ये गंभीरता सुद्धा असली पाहिजे, चंचलपणा सुद्धा असला पाहिजे, परंतु आयुष्य आनंदाने जगले पाहिजे। त्यामुळे मी मजेमध्ये जगतो, चिंता करत नाही की लोकांना काय टेन्शन आहे, कारण मी टेन्शन घ्यायला आलो नाहीये, काही लोकांना द्यायला आलोय। तर हा जो तुमचा चंचल स्वभाव आहे, तुमची जी मस्ती आहे, ती आत्ता सुरू केली आहे की लहानपणापासून असेच आहे? जन्मापासूनच, आणि कदाचित मागच्या जन्मी सुद्धा असाच असेन मी। मी असाच आहे। त्याच्या मागे कारण आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या गुरुकडून एक गोष्ट मी शिकलो। माझे गुरु म्हणाले होते की सिरियस बघायचे असतील तर हॉस्पिटलमध्ये जा। सिरियस लोक तर हॉस्पिटलमध्ये असतात। आयुष्य एक संघर्षाची गोष्ट आहे। आयुष्य एक असं सत्य आहे जे जगायचं आहे आणि मोकळेपणाने जगायचं आहे। असं जगायचं आहे की कुणीही आपल्या आयुष्यात आलं तर ते इतकं उघडं पुस्तक असावं की कोणी येऊन वाचावं। म्हणजे जेव्हा लहानपणी खोडी करायचा तेव्हा शाळेतून ओरडा सुद्धा मिळत असेल? माझे टीचर माझ्यावर खूप प्रेम करायचे। लहानपणापासूनच हनुमानजींची कृपा, गुरुजींचा आशीर्वाद, तर मला खूप माझे जे टीचर होते। आणि अद्भुत गोष्ट ही आहे की जगातील इतका विचित्र विद्यार्थी होतो की ज्या टीचरकडून मी शिकलोय त्यांनाच मी सिद्धी प्राप्त केल्यानंतर शिष्य बनवलं। त्यांची चिठ्ठी काढली तुम्ही? त्यांची चिठ्ठी काढली। त्यांची चिठ्ठी काढली ते ठीक आहे, त्यांच्यामध्ये ते भाव जागृत झाले। ते म्हणाले की ही गोष्ट वेगळी आहे की तुम्ही आमचे विद्यार्थी होता, परंतु आमची इच्छा आहे की तुम्ही आम्हाला मंत्रदीक्षा द्या। तर आधी मी याच सर करत होतो, आता गुरुपौर्णिमेला ते मला गुरुजी असं म्हणतात। आता मी तर असं म्हणू नाही शकत की आशीर्वाद शिष्य, तर मी म्हणतो तुम्ही तर तुम्हीच आहात। पण मी ऐकलंय की लहानपणी खूप अभावातून जावं लागलं, अडचणींचा सामना करावा लागला। माझ्या खोड्यांचं एक सुद्धा कारण आहे। माझं जे जीवन अभावामध्ये गेलं, आयुष्य खूप विचित्र संघर्षातून गेलं। आज सुद्धा संघर्ष आहे आणि संघर्ष असला पाहिजे। संघर्ष काही वाईट नाही। जो हसत आहे त्याला नक्कीच अनेक दुःख असतीलच। ज्याचे सितारे चमकत आहेत, नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये खूप अंधार राहिला असेल तेव्हा आज प्रकाश येईल। मी माझ्या आयुष्यामध्ये जो काही बालपणाचा काळ घालवला, अत्यंत विचित्र प्रकारे घालवला। तर कधी कधी प्रयत्न करतो की ते बालपण बाहेर येणार नाही, परंतु प्रयत्न करून सुद्धा ते बालपण थांबत नाही, ते बालपण बाहेर येतच।
एकतर आयुष्य असं होतं की जेवणाची सुद्धा सोय नव्हती, वस्त्रांची सुद्धा सोय नव्हती. एकाच कपड्यांमध्ये 2-2 वर्ष राहावं लागत होतं. जेवणासाठी सुद्धा गावामध्ये घरोघरी जावं लागत होतं. तेव्हा कुठे तांदूळ मिळायचा, कुठे पीठ मिळायचं. त्याने मग आई जेवण बनवायची. माझ्यापेक्षा एक लहान बहीण, माझा भाऊ सुद्धा होता. तर मी मोठा होतो घरामध्ये. वडील माझे काही करत नव्हते, आजही करत नाहीत. तर गावोगावी घरी जाऊन ज्या परिस्थितीमधून गेलो, अडचणीमधून, मला गोष्ट आजसुद्धा आठवते की माझ्या गावांमध्ये एक आमच्या शेजाऱ्यांकडे ट्रॅक्टर आलं. तर त्यांनी आम्हाला ₹1 पर दिवस या हिशोबाने या गोष्टीसाठी ठेवलं की तुम्ही आमचे तास मोजा, की शेतीसाठी जर ट्रॅक्टर गेला तर किती तास ट्रॅक्टर चालवला तर तुम्ही तास मोजा. कुठल्या शेतामध्ये किती तास चालवला. लिहिण्या वाचण्यामध्ये थोडासा ठीकठाक होतो. तर तेच लिहायचं संध्याकाळी येऊन तर 1चं नाणं मिळायचं. त्यावेळी पार्लेजी छोटावाला यायचा. मग तो घेऊन यायचो. 2 बिस्किट बहीण घ्यायची, 1 बिस्किट भाऊ घ्यायचा. ते खाऊन टाकायचं. दिवस काढायचो. तर जत्रा बाजूला खजुराहो आमच्या इथे जत्रा लागायची. जत्रेमध्ये जाऊ शकत नव्हतो. आईला सांगायचो बाकीची मुलं पपई आणायचे, कोणी डमरू आणायचे. आम्हाला सुद्धा जायचंय. तर कोणी उधार देत नव्हतं, घेऊन जात नव्हतं. तर हे जितके संघर्ष झालेत, अंधाऱ्या रात्री होत्या. आज लोकांना नक्कीच चमकताना दिसतोय हे बागेश्वर धाम, बागेश्वर बाबा, महागडे चार्टर्ड किंवा गाड्या. परंतु आयुष्यामध्ये जितक्या काही अंधाऱ्या रात्री मी काढल्या, ते मी विसरलो नाही. तर माझं बालपण मेलं नाही. त्याला दाबलं गेलं. स्वतःनेच दाबलं, इतरांनी नाही. मी स्वतःलाच दाबलं. भावासाठी, बहिणीसाठी, आईसाठी, समाजासाठी, हिंदूसाठी, हिंदुत्वासाठी. मग आता जेव्हा इथे पोहोचलो, थोडं भानावर आलो, तर आता वाटतं कधी-कधी की प्रयत्न करावा की ते दिवस बघावे. कधी क्रिकेट खेळायची इच्छा होते, कधी मौज मस्ती करण्याचीही इच्छा होते. परंतु असं कधीच कुठलंही कृत्य करत नाही, ज्यामुळे हिंदूंना खाली बघावं लागेल. हे बघा, ही गोष्ट खरी आहे, थोडीफार मौज-मस्ती करणं, परंतु आता तर तुमची लाईफ एकदम बदलली आहे. अनंत अंबानीचं लग्न लावण्यासाठी स्पेशल प्लेनने तुम्ही ऑस्ट्रेलियावरून आलात. बोलावलं गेलं तर काय वाईट आहे त्यात? तुम्ही बोलावलं म्हणून मी आपकी अदालतमध्ये आलो. ही गोष्ट वेगळी आहे की तुम्ही चार्टर्ड नाही पाठवलं, तर ही तुमच्यात कमी आहे, माझी कमी नाहीये. मला तर कोणी बोलवलं तर मी साधू आहे, खूप प्रिय आहे, खूप चांगले आहे. त्यांनी जे कार्य केलं, अभूतपूर्व केलं. आपल्या विवाह परंपरेला, मंगल कार्याला, उत्सवाला महोत्सव बनवलं आणि सनातन संस्कृती बरोबर साजरा केला. या देशामध्ये श्रीमंत भरपूर आहेत, परंतु श्रीमंती अशी असली पाहिजे ज्यामध्ये साधू सुद्धा असतील, देशाचे नेता सुद्धा असतील, देशाचा अभिनेता सुद्धा असेल आणि संत सुद्धा असतील, महंत सुद्धा असतील. आदर सुद्धा होईल, सत्कार सुद्धा होईल, सण सुद्धा होईल, उत्सव सुद्धा होईल. मला त्यांची ही गोष्ट आवडली आणि मला खूप प्रिय सुद्धा आहेत. ते म्हणाले की तुम्हाला यायचंय आणि त्यांनी फोन लावला की मी तोपर्यंत वर नाही बनणार जोपर्यंत दादा म्हणतील, जोपर्यंत तुम्ही येणार नाही. मी म्हणालो मी ऑस्ट्रेलियात आहे, माझी कथा आहे. कथा झाली नाही तर दक्षिणा सुद्धा मिळणार नाही, मोठी अडचण होईल. ते म्हणाले तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्या इथे आम्ही पाठवू. मला आश्चर्य वाटलं. म्हणालो कसे पाठवणार? त्यांनी मग मोठी चिल गाडी पाठवली. मी विमानाचं नवीन नाव ठेवलं चिल गाडी. तर मोठी अशी चिल गाडी पाठवली. त्यामध्ये मी झोपून छान इकडे आलो. त्यामध्ये स्नानाची सुद्धा व्यवस्था होती. कमालीचं विमान होतं. मी तर देवाला म्हणतो की असं प्रत्येक वेळी पाठवावे, जे जे आम्हाला बोलवतील. आता तुम्ही नाही पाठवलं ती तुमची कमी आहे. आणि रोल्स रॉयल सुद्धा पाठवली त्यांनी एअरपोर्टवरून आणण्यासाठी. ते दुसऱ्या वेळी वनताराला गेलो होतो. तर वनतारामध्ये तिथे एक छोटासा विधी होता, पूजा होती. तर तिथे गेलो होतो. तर तिथे मी नाव ऐकलं होतं रोल्स रॉयसवर, पण बसलो नव्हतो. परंतु खरं सांगतो, जे काही आहे आपल्या बापाचं काहीच नाही. मिळतं, थोड्या वेळासाठी मिळतं, पाहुण्यासारखं. जसं संपूर्ण आयुष्यामध्ये पूर्ण जग पाहुण्यासारखं आहे. येत असतं, जात असतं. इथे कोणी मालक नाहीये, सगळे पाहुणे आयुष्यामध्ये. तसंच मी सुद्धा पाहुणाच आहे. ते बोलवतात, खुर्चीवर गुरुजी यावर बसा. लोकांचा आनंद ज्यामध्ये असतो, त्यांच्या आनंदासाठी त्यांना जर आनंद मिळत आहे, त्यांना जर त्या सर्वांना जर यामध्ये आनंद मिळत असेल मला असं बसवण्यात, त्यांनी पाहिली असेल माझी गोष्ट, खूप प्रेम करतात. तर मी म्हणालो काही हरकत नाही. आता तुम्ही म्हणालात की त्यांनी रोल्स रॉयस पाठवली, मी त्यावर सुद्धा मजा घेत, उलट गेट उघडतं. परंतु तुम्ही कुठल्या स्टाईलमध्ये राहतात त्याचे काही फोटोज मला तुम्हाला दाखवायचे आहेत. दाखवा. तर तुमचा चष्मा, तुमचं जॅकेट सगळं काही ब्रँडेड आहे. खूप चर्चा होते नाही, याची. एकच आहे. बाकी तर सगळे लो क्वालिटीचे आहेत. 60-60 वाले सुद्धा आहेत. 20 वाले.
कोणी येतं असतं आणि या लोकांचं आमचे जे प्रिय आहेत त्यांचे प्रेम आहे. जे शिष्य आहेत, जे दीक्षिष्य आहेत आणि जे खूप प्रिय आहेत, जे प्रेम करतात. तरुण मुलं येतात, गुरुजी तुम्ही एकदा हे घालून दाखवा, आम्हाला आनंद होईल. मी घालतो मग. मला वाटतं की हे वाईट नाहीये. यामुळे वाईट नाहीये कारण मी ना कधी संन्यास घेतला ना मी साधू आहे. जर मी साधू नाही आणि अशी कुठली घोषणाही केली नाही तर हे घालणं वाईट नाहीये. ज्या देशामध्ये बलात्कार करणारा करोडोंच्या घरामध्ये राहू शकतो, जो नाचणारा अरबो खरबोच्या बंगल्यांमध्ये गाडीमध्ये राहू शकतो, देशामध्ये गद्दारी करणारा लाच घेणारा व्यक्ती या देशामध्ये मोठमोठ्या बंगल्यांमध्ये मोठमोठ्या गाड्यांमध्ये राहू शकतो, तर एका साधूला कोणीतरी दिले आणि त्यांनी चष्मा घातला तर तो जगू शकतो यार. यात काही चुकीचं नाहीये. हो, माझी आसक्ती सुद्धा नाहीये, विरक्ती सुद्धा नाहीये, अपेक्षा सुद्धा नाहीये, मनाई सुद्धा नाहीये. मला अपेक्षा सुद्धा नाही की चष्माच असावा, अपेक्षाच नाहीये की रोल्स रॉयस असावी. मी तर बैलगाडीवर सुद्धा गेलोय, परंतु ही बातमी नाही आली. मी महाराष्ट्रामध्ये बैलगाडीमध्ये गेलो, तिथे सगळा चिखल झाला होता, नव्हती जाण्याची व्यवस्था. आम्ही बैलगाडीवर कथा करण्यासाठी गेलो, परंतु ही बातमी कोणीच नाही दाखवली. आम्ही सायकलवर गेलो, पण ही बातमी सुद्धा कोणी दाखवली नाही. या देशात आम्ही बरंच काही काम केलं, ती बातमी कोणीच नाही दाखवली. परंतु चष्मा काय घातला, जॅकेट काय घातला, तर सगळ्यांनी चर्चा केली. याचं कारण काय की तुम्ही जसं तुमच्या कथेमध्ये काय सांगता, लगा कि आग दौलत में हमने ये शौक पाला. हमने शौक पाले हैं, और कोई पूछे तो कह देना कि बागेश्वर वाले हैं. हा, तर तर तुम्ही आग तर दुसऱ्यांच्या पैशांना लावतात तुम्ही. नाही, पहिली गोष्ट तर लगा कि आग शोहरत में, लगा कि आग दौलत में हमने ये शौक पाले हैं. कोई पूछे तो कह देना हम बागेश्वर वाले हैं. याचा अर्थ सुद्धा हा आहे की घालतो सुद्धा पण आपलं मानत नाही. मी इथे बसलोय परंतु हे माझं नाहीये. या जगामध्ये आहे पण आपलं नाहीये. निर्मोह आहे. मिळावं, आला तर वेलकम, नाही आला तर गर्दी कम. मग जे आरतीमध्ये म्हणता की तेरा तुझको अर्पण, काय लागतात माझे? हो, यामध्ये काही शंका नाहीये. आता कुणाच्याही भावनांना ठेच पोचवू शकत नाही ना. कोणी आलंय खूप श्रद्धेने तर त्याच्या भावनांना ठेच कशी पोचवणार? असे हे सगळे येतात तर त्यांच्या भावनांना ठेच न पोचावी कारण मी तर त्यांच्याच प्रसन्नतेसाठी आहे ना. शिष्यांचा आनंद ज्यामध्ये असेल गुरु तर त्यामध्येच आनंदी असतो. परमात्माचा ज्यामध्ये आनंद असेल भक्त तर त्यामध्येच आनंदी असतो. साधकाचा ज्यामध्ये आनंद असेल साधक त्यामध्येच आनंदी असतो. मग आजकाल जे लंडनला जातात, दुबईला जातात, ते कोणाला आनंदी करण्यासाठी जातात? ते हिंदूंना आनंदी करण्यासाठी, तिथे राहणाऱ्या भारतीयांना प्रसन्न करण्यासाठी, तिथे राहणाऱ्या मूळ परंपरेच्या लोकांना आनंदी करण्यासाठी, तिथे राहणाऱ्या इंग्रजांना आकर्षित करण्यासाठी की तुम्ही आमच्या इथे आलात, आता आम्ही तुमच्या इथे आलो, तर या भावांनो वेलकम टू यू. तर काय चुकीचं आहे? मला नाही वाटत काय चुकीचं आहे. गेलंच पाहिजे, साधूने गेलंच पाहिजे. म्हणजे आपल्या परंपरेचा प्रसार होईल, आपल्या संस्कृतीचा प्रसार होईल. परंतु एक गोष्ट माझी पक्की आहे, विचार भलेही नवीन घेऊन चालतो, संस्कार जुने घेऊन चालतो. पण मी हे सुद्धा ऐकलंय की लंडनमध्ये बाथरूममध्ये अडकलात तुम्ही बराच वेळ. या बातम्या माहीत नाही कुठून कुठून शोधता तुम्ही. अच्छा, मी गावातील माणूस. पहिल्यांदा जेव्हा लंडनला गेलो, 9 तासांचं विमान. खूप संभ्रमात होतो की काही उलटसुलट खाल्लं प्यायला जाणार तर नाही, काही गोंधळ तर होणार नाही, इंग्लिश येत नाही, आता कसं काम चालेल. एक ही नवीन गोष्ट. तर इंग्रजीत जाऊन वाक्य शिकलो. एक लाईन, एका वाक्यामध्ये मी सगळ्या देशाचा प्रवास केला. आय कॅन नॉट स्पीक इन इंग्लिश बट आय अंडरस्टँड युअर फिलिंग. आता जसं मी लंडनला उतरलो आणि हिथ्रोवरून एक जागा आहे बेम्बली, तर बेम्बलीमध्ये शिष्य जजमान न्यायला आले, हार वगैरे घातला, मी आशीर्वाद दिला. तर घरी येऊन गेले, म्हणाले महाराज हे घर आहे. तर मी बघितलं, पहिल्यांदा लंडनमध्ये गेलो, पहिल्यांदा विदेशात गेलो, पहिली यात्रा होती माझी विदेशाची. तर मी घर पाहिलं, तर लाकडाचं घर छान वाटलं, सुंदर छान, खाली कार्पेट घातलेलं, मोठी गादी. म्हणालो खूप छान घर आहे. थंडी होती. मग मी विचार केला की स्नान ध्यान करून जेवण करावं. तर जसं मी कपडे काढून आत गेलो, खूपच गोंधळ, आणि तिथे तर कुठे नळच दिसत नव्हता. आता मला खूप टेन्शन आलं. आता कपडे सुद्धा काढले होते, कसं जाणार? तर टॉवेलवरून गुंडायला मी असं काही नागाबाबा बनवून बाहेर निघालो, तर बादलीच नाही. मग नाही, मी देशी माणूस, ते विदेशी, तिथे तर केवळ टिश्यू पेपर. आता झाली अडचण, अडकलो. जर तोटी असती तर काम चालवता आलं असतं, इथे कोण बघणार आहे? परंतु मग अजून एक अडचण की पाणी कुठूनच येत नव्हतं. आता टेन्शनमध्ये जवळजवळ 30 मिनिटं डोकं लावत राहिलो की कुठे अडकलो. मला वाटलं की यजमानांचं घर पूर्ण नाही बनलं, अर्धवट बनल्यावरच घुसल्या. मग
जे बटन लागले. मी म्हटलं बटन लागले म्हणजे काहीतरी गडबड नक्कीच आहे. तर मी जसं बटन दाबलं तर तिथे शॉवर छतामध्ये होतं. पाणी खाली पडलं तर गरम होतं. तर हात भाजला. अरे मी म्हटलं गरम सुद्धा इथे तर थंड सुद्धा असेलच. हो. मग मी कसंबसं तिथे अंघोळ केली आणि बाहेर निघालो. यजमान म्हणाले गुरुजी गैरसोय तर झाली नाही ना? मी म्हटलं एक सुद्धा सुविधा नाहीये. ते म्हणाले का? मी म्हणालो घर तर तुझं करोडोचं आहे. 60 रुपयाची बादली 20 रुपयाचा नळ फिट नाही केलास करू शकलास तू? काय रे तू पण. त्याने मग त्याच्या दुसऱ्या दिवशी देशी व्यवस्था सुद्धा केली आणि त्याच्यानंतर मी जेव्हा कुठे गेलो तेव्हा पाण्याची बॉटल जी प्लास्टिकवाली असते ती घेऊन जातो आणि बाथरूमला जसं जातो ती कापून तिथे ठेवतो. माझं काम होतं. मग पिझ्झा खायला मिळाला तेव्हा सुद्धा तुम्ही शॉक झाला हो होतात? तो पिझ्झा तुमच्याकडे तर सगळ्याच बातम्या आहेत. मग तिथे कथा झाली तर यजमानजी सगळे मुलं खूप चांगले भेटले, खूप चांगले मिसळले आणि भावप्रभाव बघून, कथा बघून, दरबार बघून मी छान हनुमानजींचं नाव घेऊन 2-3 दिवसात जिथे हनुमानजींनी शेपटी फिरवली तर काही इंग्रज सुद्धा शिष्य बनले. तिथले लोक सुद्धा मग आश्चर्यचकित झाले. ठीक आहे बाबा खूप चांगले आहेत. तर गाडी घेऊन एक दिवस म्हणाले गुरुजी चला लंडन फिरवतो, सगळं काही दाखवतो. तर महाराज तिथले एक होते ते सुद्धा निघाले, त्यागीजी सुद्धा होते ते सुद्धा निघाले. तर म्हणाले तुम्हाला पिझ्झा खाऊ घालतो. आता मी तर कधी खाल्ला नव्हता. तर जसं मी उतरलो तिथे लिहिलं होतं की पिझ्झा हट. मी म्हणालो की इथे तर लिहिलंय की हट. आता हट काय? तर म्हटले हटचा अर्थ असतो घर आहे. आणि जेव्हा मी एक हां. गोऱ्या मॅडमना बघितलं तो तो पिझ्झा असा प्लेटमध्ये घेऊन मी खात होतो लांब अशी. ते वाईट ते पांढरं बघितलं तर मी जेव्हा ते पिझ्झावर टाकलेलं बघितलं मी म्हणालो असं वाटतं जसं लहान मुलांना सर्दी झालेली आहे. मी म्हणालो हे काय आहे? तर म्हणाले हाच तर पिझ्झा आहे. मी म्हटलं आमच्या इथे तर थंडीमध्ये लहान मुलांना जी सर्दी होते. मी म्हटलं मला वाचवा आता, परत घेऊन चला, मला नाही खायचं. देवाच्या कृपेने आजपर्यंत अन्नाचा तिरस्कार केला नाहीये. अन्नदेवता क्षमा करा, मला अन्नाचा तिरस्कार नाहीये, परंतु मी आजपर्यंत चव घेतली नाहीये ना. तिथे खाल्लंय मग मनातल्या मनात म्हणालो बाबा क्षमा करा, आपला वरण भात खा, देवाचे गुण गा, तेच ठीक आहे. आणि तिथे ऑस्ट्रेलियामध्ये इंग्रजी कशी बोललात याचं एक एक्झाम्पल माझ्याकडे आहे. ते मला लोकांना दाखवायचा आहे तो व्हिडिओ. Thank you, your family, your business, your work, your relative, all peoples. I'm praying Lord Hanuman and bless for you. Thank you so much. खूपच छान, खूपच छान. सही गई, राइट हो गई हैं? अरे गजब. आणि हे कमालीचं इंग्रजी बोललात तुम्ही. बस इतकंच आहे, समजा तो लास्ट चान्स होता. मला एक माझ्या आयुष्यामध्ये दुर्भाग्य राहिलंय आणि अनेक स्टुडंट सुद्धा या व्हिडिओमध्ये बघाच की आपकी अदालत मधून देशाचा सर्वोत्तम हा प्रोग्राम आहे, यामध्ये काही शंका नाही. माझ्या आयुष्यामध्ये एक दुर्भाग्य तर म्हणू शकत नाही, परंतु कमतरता राहिली. मी सगळी माहिती घेतली, शिक्षण घेतलं, अध्यात्म सुद्धा जितकी गुरुकृपा झाली सगळं काही, एक कमी राहिली. मी इंग्रजी नाही शिकू शकलो. बराच वेळा चाच पडायला होतं. जसं आता काही दिवसांपूर्वी मी न्यूझीलंडला गेलो. पंतप्रधानजी मला भेटायला आले होते. खूप टेन्शन होतं आणि 2-3 तास आधी प्रेशर होतं माइंडमध्ये. काय बोलू, जेव्हा ते येतील तेव्हा भारतामध्ये पंतप्रधान भेटले तर हिंदी बोलायचे. चांगलं काम चाललंय. आता इथे काय बोलणार? आता त्यांनी तर इंग्रजीत ठोकली. ओ वेलकम 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 बागेश्वर बाबा, वेलकम वेलकम. तर मी सुद्धा म्हटलं थँक्यू थँक्यू थँक्यू. आता काय बोलणार, मी हेच येतं. तर मग शेवटी मी हेच म्हणालो की सॉरी आय कॅन नॉट स्पीक इंग्लिश बट आय अंडरस्टँड. तर माझ्या आयुष्यामध्ये मी हेच म्हणेन की जी मी चूक केली ती बाकीच्या मुलांनी करू नये. शिकणं खूप गरजेचं आहे. आपल्या मुलांना तुम्ही कपडे द्या किंवा नका देऊ, संपत्ती द्या किंवा नका देऊ, मुलांना शिक्षण नक्कीच द्या. तुम्ही मुलांना शिक्षण द्याल, भले तुम्ही मोठ्या घरामध्ये मुलीचं लग्न करू शकला नाहीत, मोठ्या घरात आपल्या मुलांना घेऊन जाऊ शकला नाही, जर शिक्षण देऊन तुम्ही आपल्या मुलीला आणि आपल्या मुलांना देऊन जाल, संस्कार देऊन आपल्या मुलींना तुम्ही जाल, तर ते घराशिवाय सुद्धा आपल्या शिक्षणाच्या बळावर घर सुद्धा बनवतील, दुकान सुद्धा बनवतील. याचा अर्थ असा नाही की मी शिकू शकत नाही, शिकू शकतोच. याचा अर्थ असा नाही की माझ्यात इंग्रजी शिकण्याची इच्छा नाहीये. दोन्ही आहे. कारण सुद्धा आहे. आपल्या हिंदीचा, आपल्या हिंदुत्वाचा प्रचार व्हायला हवा. मी तर हे सुद्धा ऐकलंय की मॉरिशसमध्ये जेव्हा तुम्ही गेलात तेव्हा प्रेसिडेंटना भेटायला गेलात, तिथे सुद्धा इंग्रजीची अडचण होती. मग तुम्ही त्यांची चिठ्ठी काढली.
हो, तिथले मोरेश्वरमध्ये जेव्हा तिथे पंतप्रधान आणि राष्ट्रपती दोघांना भेटलो होतो. आधी तर असंच गेलो होतो. मग मनात मूड आला की मला भेटायचं आहे. तरी शिष्य होते ते म्हणाले की "गुरुजी तुम्ही आशीर्वाद द्या, छान होईल." मी म्हणालो, "मी तर फ्री आहे, घेऊन चला." परंतु तेच डोक्यामध्ये होतं की कसं होईल. मी देवाला प्रार्थना केली, हनुमानजींना निवेदन केलं की तुम्ही कृपा करा, लाज राखा. तर गुरु महाराजांना प्रार्थना केली, प्रणाम केला. त्यांनी अद्भुत लाज राखली. तर आधी तर 15 मिनिटांचा वेळ होता. त्यांचे पीए म्हणाले की तुम्हाला 15 मिनिट दिले गेलेत, 15 मिनिट्स आणि तुम्ही बोला जे काही विषय भारताच्या बाजूने, संस्कृतीच्या बाजूने ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवा. मी माझं म्हणणं सांगण्यासाठी जेव्हा पोहोचलो, तर त्यांनी विचारलं, ट्रान्सलेटरमध्ये होता तर मी काय विचारणार? मी आधीच चिठ्ठी बनवून ठेवली होती. कारण माझं तर असंच असतं चांगलं. मान-सन्मान पाहिजे होता. मी म्हणालो, "पहिले 15 मिनिटं त्यामध्ये काय काय होणार? 15 मिनिटात मला हेच समजेल की बोलायचं काय आहे." मग मी काय बोलणार? माझं इंजिनच गरम 1-1.5 तासांमध्ये होतं. तर मग मी हनुमानजींचं नाव घेतलं, आपल्या गुरुदेवांचं. त्यांनी लाज राखली संन्यासी बाबांनी. 2-4 गोष्टी आपल्या संकेताने हिंट दिली आणि ती खूप अद्भुत सोपी गेली. जो ट्रान्सलेटर होता, मी त्याला म्हणालो, की "हे सांगा की अशी-अशी अडचण आहे, हे असं-असं आहे आणि चिठ्ठीत सांगणं योग्य नाही." जिथे इतकं बोललो, झोपलेल्या इंग्रजीमध्ये सगळ्यांशी बोललो. सगळ्यांना सांगितलं सिक्युरिटीला, "गो, गो, गो." दरवाजा बंद करून ट्रान्सलेटर, मी आणि ते तिघं 1.5 तास बसून राहिलो. छान चहा पाजला त्यांनीच, दोनदा छान पाणी. मी मनातल्या मनातच बाबाजींना म्हणालो, "जय बजरंगबली." तर जो ट्रान्सलेटर होता तो खूप आनंदी झाला. म्हणाला, "मला पहिल्यांदा समजलं आमच्या साहेबांची इतकी गुपित आहेत." खूप आनंद झाला. असं आहे हनुमानजी. बजरंगबली दुबईमध्ये सुद्धा भेटले. हो, हो. मस्कटला गेलो, ओमानला गेलो. तिथेही भेटले, दुबईतही भेटले. दुबईमध्ये तिथे एक कल्चरल मिनिस्टर आहेत, शेख नयान. तिथे त्यांना सुद्धा भेटलो. हो. भारतामध्ये आहे अडचण. भारतामध्ये वाटतं की मी मुसलमानांचा विरोधी आहे. परंतु जिथे रिअलवाले मुसलमान राहतात, तर ते रेड कार्पेट घालून माझं स्वागत करतात. कारण मी माणूस म्हणून खूप चांगला आहे. आता तुम्हाला शिकण्यासाठी ऑक्सफर्डला जायचंय, पीएचडी करायची आहे तुम्हाला. खरी बातमी आहे. माझा उद्देश आहे की आयुष्य विद्यार्थ्यांचं असावं, शिकत राहायला पाहिजे. आणि जे काम मी करत आहे, त्या कामांमध्ये हनुमानजींची कृपा आणि गुरूंचा प्रसाद आहे. तर येणाऱ्या दिवसांमध्ये मी सगळ्या तरुणांना सुद्धा सांगेन, कुठल्याही वयामध्ये शिक्षण घेऊ शकतो. मग कुठल्या विषयावर पीएचडी करणार पीएचडी तुम्ही? माझा उद्देश आहे की केंद्रीय किंवा ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये व्हावी आणि भूतानवर असावी. हे ऐकून तुम्ही खूप हसाल. एक विषय आता सुरू झाला ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा, कॅम्ब्रिजमध्ये सुद्धा आणि अमेरिकेच्या अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये सुद्धा. एक विषय झाला पॅरानॉर्मल. पॅरानॉर्मल नावाचा हा एक सब्जेक्ट स्टार्ट झाला आहे. पॅरानॉर्मल मीन्स अदृश्य शक्ती, भूतांबद्दल माहिती काढणं. माझं कामच आहे. भूतांना पळवणं. या देशांमध्ये अनेक लोक माझ्यावर बोट उचलतात. या देशांमध्ये अनेक लोक माझ्यावर शिंतोडे उडवतात की मी अंधश्रद्धा पसरवतो आणि खास करून महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या काही सदस्यांनी माझ्यावर बोट उचललं होतं. तर त्याच दिवशी मी विचार केला होता, याचं मी प्रमाणपत्र सुद्धा घेऊन येईन आणि हे तथ्याबरोबर मी हे काम करेन. आता गुरूंद्वारे ज्ञान घेऊन हे करत आहे. विज्ञानाला जोडून पीएचडी करून पॅरानॉर्मलवर काम करून लोकांची नकारात्मकता दूर करेन. बघा, आजकाल बरेचसे लोक जेव्हा तुमची विदेश यात्रा बघतात, तुमच्या या गाड्या बघतात, तर लोक असं म्हणतात की आता हे श्रीमंतांचे गुरु झाले आहेत. गरिबांशी नातं तुटलं यांचं आता. वाह! गरिबांशी नातं तोडलं तर जगू शकणार नाही. कारण माझं आयुष्य गरिबीमध्येच गेलंय. आज सुद्धा तेच आहे, उद्या सुद्धा तेच आहे. जोपर्यंत जगीन, जसा काल होतो तसाच आजही राहीन. हो, लोक भेटायला येतात, तर काही नाईलाज नक्कीच असतात. मी कधी माझ्या आयुष्यामध्ये बदल नाही केला. आज सुद्धा त्याच मुलींचे लग्न लावतो ज्यांचे आई-वडील नाही आहेत आणि जे गरीब आहेत. आज सुद्धा भंडारा कोणी उपाशी न जावं. आज सुद्धा बागेश्वर धाममध्ये राहतो. 18-18 तास जागतो. एका व्यक्तीला भेटतो. गर्दी खूप झाली तर जास्त लोकांना भेटू शकत नाही. परंतु जेवढ्या काही लोकांना आपल्या बाजूने कित्येकदा जेवण सोडतो, परंतु लोकांची सेवा सोडत नाही. जो काल होतो तो आज आहे. बाकी बोलणाऱ्यांनी तर रामाला सुद्धा सोडलं नाही, तर मी तर सामान्य आहे, मला कसे सोडतील? हे बघा, अखिलेश यादव यांचं बोलणं मी ऐकत होतो. ते म्हणत होते की जर तुम्हाला बागेश्वर बाबांची कथा करायची असेल तर 50 लाख रुपये खर्च करावे लागतात. गरीब माणसाची तर परिस्थितीच नाहीये त्यांच्याकडून कथा करून घ्यायची. मला त्यांना निवेदन करायचं आहे आपकी अदालतच्या माध्यमातून की
दक्षिणा मी घेतो, ज्यामध्ये काही शंका नाही. जितकी ते म्हणाले आहेत तितकी आतापर्यंत मला मिळाली नाही. त्यांना मी म्हणेन की त्यांची श्रद्धा जर जागली, माझी कथा करावी. मी त्यांच्या गावामध्ये जिथे ते म्हणतील तिथे येईन. टेंटसुद्धा माझा आणीन, साऊंडसुद्धा माझा आणीन. यजमान त्यांना बनावं लागेल. 1 रुपया दक्षिणा घेणार नाही आणि कथा ऐकवून जाईन. आदिवासींच्या कथा आदिवासी क्षेत्रांमध्ये जाऊन त्यांना यजमान बनवून आपले टेंट लावून आपले साऊंड लावून कथा केली. हे यांचं गुणगान नाही त्यांनी आजपर्यंत गायलं. मी आज दक्षिणा घेतो. माझे 2 नाईलाज आहेत, ज्यामुळे एक कॅन्सर हॉस्पिटलचा नाईलाज. आमचं क्षेत्र खूप मागे राहिलंय, खूप गरिबी आहे तिथे आणि लोक श्रद्धेच्या नावावर धर्मांतर करतात तिथे. तर माझी इच्छा आहे मी मंदिर बनवून नाही, जिवंतपणे हॉस्पिटल बनवून मरावं. दुसरं, अन्नपूर्णा भांडार. जर बघा, माझे वडील तर मुख्यमंत्री नव्हते, तर आता व्यवस्था चालवायची आहे तर दक्षिणा तर लागेल. जर कोणी श्रद्धेने दिलं तर मी नकार देत नाही. परंतु जर कोणी या देशाचा व्यक्ती इतक्या श्रीमंत मनाचा असेल, ज्याचा स्वाभिमान जागा होईल, आमच्या कॅन्सर हॉस्पिटल आणि आमच्या अन्नपूर्णेच्या सेवेचा संकल्प घेतला आणि ते करायला तयार असेल, मी आपकी अदालतमध्ये छाती ठोकून हनुमानजी घेऊन आलो आहे. यांची शपथ घेऊन सांगतो, जोपर्यंत जिवंत आहे 1 रुपया माझ्या खिशात घालणार नाही. त्यांनाच देईन. केवळ ही 2 स्वप्न त्यांनी पूर्ण करावी. मला कुठलीच अपेक्षा नाही. माझं भजन, माझी कथा, माझं प्रवचन कधीही पैशासाठी नाहीये. आता कोणी देतो तर सदुपयोग करण्यासाठी जर प्रेरणा दिली गेली तर काय चुकीचं आहे? या देशामध्ये नाचणारे करोडो घेतात. नेता सुद्धा तर आपलं वतन घेतात आणि लाच सुद्धा वेगळी घेतात. हे बघा, दुधात धुतलेलं कोणीच नाहीये. परंतु दक्षिणा देऊन जर कोणी आपल्या मुलींचं घर बसवत असेल, दक्षिणा घेऊन भंडारा करत असेल, दक्षिणा घेऊन जर कॅन्सर हॉस्पिटल बनवत असेल, तर मला वाटतं उत्तम कार्य आहे. या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजे. तुम्ही इतकी उत्तम गोष्ट बोललात आणि खरंच सगळ्यांनी हे केलं पाहिजे. हो, दान दक्षिणेचा जर वापर आपण लोकांना शिक्षण देण्यासाठी, इलाज करण्यासाठी करू शकलो तर यापेक्षा चांगली गोष्ट नाहीये. इथे आपण एका ब्रेकसाठी थांबूयात. धन्यवाद. एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालत मध्ये आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. एका मुलीने शेर लिहिला की तू है तो दिल धडकता है, तू है तो मेरी आस जगती है. गप्प रहा. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपले पाहुणे आहेत आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालत मध्ये बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यावर आरोप आहे की हे लोकांची दिशाभूल करतात. मी तुमची प्रवचनं ऐकली आहे. तिथे खूप यंग तरुण असे मुलं मुली असतात. तुम्ही त्यांना सांगता की घर कसं चालवायचं आहे, संसार कसा चालवायचा आहे. आता तुम्ही तर घोडी चढला नाहीयेत, नवरदेव बनला नाहीयेत, लग्न केलं नाहीये. तुम्ही कसं घर संसाराच्या गोष्टी सांगता लोकांना? दुसऱ्यांच्या अनुभवावरून. व्यक्तीची स्वतःची वरात नाही निघाली याचा अर्थ असा नाही की वरातीचं ज्ञान नाहीये. दुसऱ्यांच्या तर निघालेत. दुसऱ्यांना घोडी चढताना पाहिलंय, दुसऱ्यांचा संसार होताना पाहिलंय, उद्याताना सुद्धा बघितलंय. लोक माझ्याकडे येऊन गोष्टीही सांगतात. माझं कामच आहे की गोष्टी ऐकणं आणि ऐकवणं. मी ऐकतो त्यांच्या गोष्टी आणि त्यांची सुखदुःखही ऐकतो, मलम लावतो, कुठे थोडी माझ्या बाजूने शक्ती सुद्धा देतो, आशीर्वाद सुद्धा देतो. जेव्हा मी त्यांची अशी अवस्था बघितली तेव्हा त्यांच्याच आधारे, अनुभवाच्या आधारे, गरजेचं थोडी आहे की दारू प्यायला नंतरच लक्षात येईल की चढते कशी. एखादा पिऊन पडला तरी सुद्धा समजलं पाहिजे की अशी चढते. मी बघितलं की ऑनलाईन कोणीतरी लग्न केलं, त्यांना तुम्ही सल्ला दिला की आता पुढे काय करायचंय ते. हो, ते एक प्रकरण झालं की एका यजमानांच्या घरी मी गेलो होतो. तर भारतातील मोठे प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या इथे थांबलो. तर वरच्या मजल्यावर थांबलो. तर ते म्हणाले सकाळी सकाळी की तुमची आज्ञा असेल तर पंडितजी आले आहेत, आम्ही एक लग्न लावून येऊयात. म्हटलं कुणाचं? म्हणाली यजमानजींच्या मुलाचं. म्हटलं करून टाका. जसं मी खाली उतरलो, चहा वगैरे प्यायलो, तर मी म्हणालो की बाबा कुठे आहे मुलगा सून? म्हणाले मुलगा तर हा आहे, सून तर विदेशात आहे. तर म्हटलं लग्न कधी झालं? म्हणाले आत्ताच. म्हटलं झालं कसं? म्हणे ऑनलाईन. मी म्हटलं बाळा ऑनलाईन कशी काय? व्हिडिओ कॉलवर.
तर मी म्हणालो कमाल आहे. मी म्हणालो बाबा हे सिस्टम काय आहे. म्हणाले इथे आग पेटवली, तिथे आग पेटवली, तिकडे फेरे घेतले, इकडे मुलगा फेरे घेतोय, तिकडे मुलगी फेरे घेतोय. म्हटलं अतिउत्तम, फ्लिपकार्ट वरनं मुलगा मागवून घ्या. हो हो, आता काय करणार. मग मी त्यांना रागवलो. म्हटलं आपल्या शास्त्रीय परंपरेच्या विरुद्ध आहे, हे सनातनी परंपरेच्या विरुद्ध आहे. ठीक आहे, खूप काहीतरी नाईलाज असेल. ते म्हणाले 6 महिन्यांनंतर विजाचं काम होऊ शकेल. मग 6 महिने थांबा ना. जेव्हा तुम्ही 20 वर्ष थांबू शकतात तर 6 महिने का नाही थांबू शकत. हा कसला नाईलाज. तर मग या गोष्टींवर माझं म्हणणं होतं की या गोष्टीच्या मागे जो सारांश होता तो हा आहे, आपली संस्कृती विसरली नाही पाहिजे. या धावपळीच्या आयुष्यामध्ये, एआयच्या काळामध्ये वास्तव विसरलं नाही पाहिजे, हिंदू परंपरा विसरली नाही पाहिजे. आता तुमच्या अशा गोष्टी ऐकतात ना, मग मुली म्हणतात की तुम्ही खूप क्यूट आहात. हं. एक मुलगी तर म्हणाली की युट्यूबवर तुम्हाला बघून मी लाजले. सांभाळून राहावं, रक्षाबंधनाला यावं त्यांनी. मला तर हे बघा, चोर को खांसी और साधु को दासी, फांसी लगवाती है. त्यामुळे सांभाळून राहिलं पाहिजे. जितकं जास्त डिस्टन्स असेल तितकं चांगलं. सगळ्यांच्या प्रती आदर आहे. मी जसा आहे तसा आहे आणि चांगलं दिसणं काही वाईट गोष्ट थोडी आहे. एका मुलीने शेर लिहिला की तू है तो दिल धड़कता है, तू है तो मेरी आस जगती है. शांत राहा. हे खूपच लफडे चालतात. हे साईडचे लफडे आहेत, चालत असतात. लोक काय माहित काय काय म्हणत असतात. त्यांच्यावर तर देवाची खूप दया आहे आणि देवाची दया आहे की देवाने वाचवलंय आणि वाचवत राहावं. माझी अशी बुद्धी ठेवावी की माझ्यामुळे हनुमानजींना प्रार्थना आहे, संन्यासी बाबांना माझ्यामुळे हिंदूंना खाली पाहावं लागू नये, अशी माझी बुद्धी देवाने कायम ठेवावी. पण तुम्हीच तर म्हणतात ना की आंखों को आदत हो गई है तुम्हारी. हो, त्यांची. हनुमानजींना म्हणालो, हे कुठल्या मुलीसाठी नाही म्हणालो. हो अच्छा, हे इतके सारे शेर वाचतात, हे हनुमानजींसाठी वाचता तुम्ही? हो, मी तर त्यांच्यावरच प्रेम करतो. आपल्या गुरूंवर खूप प्रेम करतो. तर त्यांच्यासाठी मी वाचतो, काही वाईट नाही. हे बघा, आपल्या देशामध्ये 2 लोक आहेत ज्यांना जेव्हा कधी कोण भेटतं तेव्हा विचारतो की बाबा तुम्ही लग्न कधी करणार. एक सलमान खान आणि एक तुम्ही. नवीन उत्तर हे आहे की लवकरच मी तुम्हाला कार्ड देईन. कार्डच देईन. करायचं तर आहे. काही स्वप्न आहेत जे जिवंतपणी मी बघतो, झोपेमध्ये नाही. हॉस्पिटलचे स्वप्न आहे, हिंदू राष्ट्रांचं स्वप्न आहे, हिंदूंना जागं करण्याचं स्वप्न आहे, तरुणांना सात्विक बनवण्याचं स्वप्न आहे, नशामुक्त राष्ट्र बनवण्याचं स्वप्न आहे. या देशामध्ये तलवारची क्रांती नाही, विचारांची क्रांती आणण्याचं स्वप्न आहे. हे स्वप्न माझी चालू आहेत. हे मी उघड्या डोळ्यांनी बघत आहे. आधी मला हे करायचंय. गृहस्थ जीवनामध्ये आई वडिलांच्या आज्ञेने जायचंय. काही वाईट सुद्धा नाही, गेलंच सुद्धा पाहिजे, काही चुकीचं नाही. उद्या जर संन्यास घेऊन मग गृहस्थी चालवली तर पाप आहे. गृहस्थ होऊन संन्यासी बनेल ही मर्यादा आहे. आता लग्न तर करावं लागेल, कारण नरेंद्र मोदींनी तुमची चिठ्ठी काढली आहे लग्नाची. हो, पंतप्रधानजींनी खूप साधे आहेत, अद्भुत आहेत. मी त्यांना जेव्हा मी भेटलो, अभूतपूर्व आहेत आणि अद्भुत त्यांचे विचार आहेत, ज्ञान आहे. भारताचं भविष्य समजून घेण्याची खूप अद्भुत देवाची कृपा आहे आणि मी हे केवळ माझे नाहीत, सगळ्यांचे पंतप्रधान आहेत. देशाचे तर तुमचे सुद्धा पंतप्रधान आहेत. की गौरवाची गोष्ट आहे की आपण सर्वांनी असे पंतप्रधान मिळवलेत जे देशाची गती आणि प्रगती त्या वेगाने करत आहेत, बुलेट ट्रेनप्रमाणे. आता ही तर कमाल तुम्हीच केली की राष्ट्रपती सुद्धा आणि पंतप्रधान सुद्धा दोघे बागेश्वर धामला आले, ज्यांच्या आधी खोटे व्हिडिओ चालायचे. ही देवाची कृपा आहे, बालाजींची. हा माझा प्रभाव नाही, हनुमानजींचा प्रभाव आहे, त्या धरतीचा प्रभाव आहे, गडाग्रामच्या भूमीचा प्रभाव, बुंदेलखंडाचा प्रभाव आहे, बागेश्वर हनुमानजींचा प्रभाव आहे आणि पंतप्रधानजींचं भविष्यासाठी मोठं विजनरी जे आहे, त्यामुळे हे सगळे संपन्न होऊ शकलं आहे. आणि त्याचमुळे हे होऊ शकलं आहे की बालाजींची कृपा होती. छोट्याशा गावातून 3 दिवसांमध्येच 23 फेब्रुवारीला पंतप्रधानजी आले कॅन्सर हॉस्पिटलच्या भूमिपूजनासाठी. 26 फेब्रुवारीला राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती महोदया आल्या मुलींच्या विवाहासाठी. जे पुण्याचं कार्य, जे सेवेचं कार्य चालू आहे, तर त्या कामांमध्ये बालाजींचं दर्शन करण्यासाठी त्यांच्या प्रभावाने पोचल्या, माझ्या नाही. मला आठवतंय मागच्या वेळी जेव्हा तुम्ही आपकी अदालतमध्ये आला होता तेव्हा मी तुम्हाला म्हणालो होतो की मोदीजींचे नकली व्हिडिओ चालू आहेत बागेश्वर धाम येण्याचे. आता तर रिअल झाले. लोक लावतात, काही सुद्धा टाकतात. मी खूप त्रासलेलो आहे या सगळ्यामुळे. रोज तर माझं लग्न लावून टाकतात आणि रोज कुठे साप बनवतात, कुठे माकड पाठवतात, कुठे काहीतरी करतात. मी तर इतका वैतागलो आहे आणि प्रत्येक वेळी माझी मुलगी बदलतात.
आणि इतका वैतागलोय. कुठे म्हणतात बाबाला पोलिसांनी पकडलं, कुठे म्हणतात घ्या बाबांनी असं केलं, आता कुठे म्हणतात की बाबा लोक विदेशामध्ये फसला, आता वाईट फसले, बागेश्वर बाबा असं बनवून टाकतात. मला हेच समजत नाही की मी फसलो कशात आहे. हे तर AI ने बनतं सगळं. हो, एआयनेच बनतं सगळं. प्लांटेड लोक आहेत, लागलेले आहेत. हे व्ह्यू मिळवण्यासाठी काही विदेशी ताकद आहेत जे हे करतायत, जे वारंवार हिंदुत्व, जी सनातनी परंपरा चालू आहे तिला डॅमेज करण्यासाठी, प्रतिमा खराब करण्यासाठी. याने मला काही फरक पडत नाही. ते आपलं काम करत आहेत. हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार. जनतेमधून प्रश्न घेऊ शकतो. माझा तुम्हाला हा प्रश्न आहे, संपूर्ण देशाला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही लग्न कधी करताय आणि तुम्हाला काय काय क्वालिटीज एका मुलीमध्ये हव्यात. सर प्लीज सांगा, सगळे खूप एक्साइटेड आहेत. कार किंवा बस घ्यायची असेल तर क्वालिटीज बघतो. आणि विवाह एक नातं आहे आणि नात्यांमध्ये क्वालिटी तर नाही, संस्कार पाहिजे. क्वालिटी बघत नाही मी, संस्कार बघतो. मला पत्नी किंवा वाईफ नाही, अर्धांगिनी हवी आहे. जे माझ्या परंपरेला घेऊन चालेल, माझ्या आईवडिलांची सेवा करेल. मी जी माझ्या आईवडिलांची सेवा करू शकलो नाही ती करेल. माझ्या परंपरांना घेऊन चालेल. माझ्या साधन भजन मार्गामध्ये बाधक नाही, साधक बनेल. आणि दुसरी गोष्ट, नाती चालवण्यासाठी क्वालिटीच्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. आज या देशांमध्ये जे काही घटस्फोट होत आहेत त्याच्या मागे जर मला कोणी विचारलं एक धर्मगुरूच्या नात्याने, तर सगळ्यात मोठं कारण विवाह विच्छेदनाचं सगळ्यात मोठं कारण आहे की आजकाल लोक सौंदर्य जास्त बघतात, समजूतदारपणा बघत नाही. कुणीतरी मला म्हणालं की बागेश्वर सरकार हनुमानजींचे भक्त आहेत. जोपर्यंत हनुमानजींची भक्त करतील लग्न होणार नाही, कृष्णाची भक्ती करतील तर लवकरच होईल. देवाच्या कृपेने 7 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर मी पदयात्रा करण्यासाठी जात आहे, दिल्ली ते वृंदावन. हे तर ठीक आहे, असं नाहीये. श्रद्धेमध्ये हनुमानजींच्या साधनेमध्ये एका ठिकाणी असं वर्णन होतं, जे महापुरुषांकडून ऐकलं ते सांगतोय. हनुमानजींची सिद्धी, हनुमानजी जेव्हा सिद्धी मिळवत होते तेव्हा खम्मम जिल्ह्यामध्ये दक्षिणेत एक मंदिर आहे हनुमानजींचं, जिथे हनुमानजी पत्नी बरोबर बसलेत, सूर्यपुत्री सुवर्चला बरोबर. सूर्यपुत्री सुवर्चला बरोबर दक्षिण भारतामध्ये हनुमानजी विराजमान आहेत. तर असं वर्णन मिळालं. मी 1-2 जागे असं वाचलं आणि हनुमान अंकामध्ये या गोष्टीबद्दल वाचलं सुद्धा. तर त्यामध्ये वर्णन असं होतं की सूर्यदेवाबरोबर श्री हनुमानजी जेव्हा साधना करत होते तेव्हा सिद्धी अशी होती जी विवाहित व्यक्तीलाच दिली जात होती. तर हनुमानजी म्हणाले मी तर नैष्टिक ब्रह्मचारी आहे. तेव्हा म्हणाले की तुमचं ब्रह्मचर्य खंडित नाही होणार. सूर्यदेव बोलले की माझी पुत्री आहे, ती तपस्विनी आहे. केवळ ही सिद्धी मिळवण्यासाठी विवाहाची परंपरा पूर्ण केली जाईल आणि तुम्ही तुमची परंपरा पाळत राहा. केवळ सिद्धी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला हे जे वैवाहिक पाणीग्रहण संस्कार आहे ते होणार आहे. आणि तिथे आज सुद्धा देव पत्नी बरोबर विराजमान आहेत. याचा अर्थ असा नाही की मी ती गोष्ट कोट करतोय. याचा अर्थ असा आहे की हनुमानजींच्या साधनेमध्ये असं कुठलंच बंधन नाहीये की तुम्ही विवाह केला नाही पाहिजे. हा, मर्यादित एक पत्नी व्रतधारी तो सुद्धा बालब्रह्मचारी म्हणवला जातो. म्हणजे मी तर याचा असा अर्थ काढतो की कार्ड तयार आहे लग्नाचं, हो. लवकरच मिळेल. त्याआधी हॉस्पिटलच्या उद्घाटनाचं निमंत्रण मिळेल, त्याच्यानंतर विवाह. तुम्ही जे असे विचित्र कपडे घालता, इतके रंगीबिरंगी कपडे घालता, तर तुमचा फॅशन डिझायनर कोण आहे? तुम्हाला कपड्यांची अडचण आहे? नाही. तुम्हाला मी इतकी वक्तव्य, इतके सुविचार, इतके सद्विचार, इतक्या कथा हे सगळं नाही दिसलं? तुम्ही कपडेच पाहू शकला? कुठली वेशभूषा खूप महत्वाची आहे. कपड्यांनी आयुष्यामध्ये बदल होतो. कपड्यांचा खूप मोठा प्रभाव असतो. आणि मी तर असंही म्हणेन की तरुण मुलांना आठवड्यामध्ये 1 दिवस भारतीय वेशभूषा ही केलीच पाहिजे. आणि आपण ज्या भारतामध्ये राहतो, आपल्याला कित्येकदा त्या मुलांचं खूप वाईट वाटतं. ते इंग्लंडच्या कपड्यांचे, झेंडेवाल्या इंग्लंडच्या झेंड्यांचा टी शर्ट घालून येतात. कुठल्या तरी दुसऱ्या देशाचा झेंडावाला टी शर्ट घालतात. ज्यांच्या पूर्वजांनी आपल्या देशावर राज्य केलं त्यांच्या फ्लॅगचा टी शर्ट घालून येतात आणि आपला तिरंगा घालण्यामध्ये लाज वाटते लोकांना. तर आपली भारतीय वेशभूषा विचित्र वगैरे नक्कीच घालतो, परंतु संपूर्ण घालतो आणि भारतीय घालतो. धोती कुर्ता जी आपली परंपरा आहे तेच घालतो. आणि राहिला प्रश्न रंगांचा, तर मी रंगेल स्वभावाचा नाहीये, रंगीन कपडे घालणारा माणूस आहे. असं वाटतंय त्यांना तुमचे कपडे खूप आवडले. हो, तुम्ही विचारलं ड्रेस डिझायनर कोण आहे. जो देऊन जातो मी घालतो. तुमची श्रद्धा असेल तर उद्या बागेश्वर धाम मध्ये एक जोडी पाठवून द्या.
नुसते कपडे नाही, तुमच्या ज्या शिव्या आहेत त्या सुद्धा एका स्टाईलच्याच असतात. आता ठटरी के बडे, नकट्टा, मुसलचंद हे कुठून आणता तुम्ही? गावचा माणूस आहे, गावामध्ये तर अशाच चालतात. आता आमच्या इथे इंग्रजी तर चालत नाही. आमच्या इथे आई तेव्हा नाराज होते तेव्हा शिव्याही नाही, आशीर्वाद देतात. आता याचा तर- अर्थ काय? जसं नकट्टा, मुसलचंद याचा अर्थ आता काय? अर्थ विचारू नका तुम्ही मला. अजून आम्हाला भारतामध्ये फिरायचंय. कुठेतरी कोणाचं तरी डोकं फिरलं, मी म्हणालो नाक कटा, त्याला अर्थ माहित असेल तर अडचण येईल. म्हणून मला असंच राहू द्या. काही गुपित आहे ते गुपित राहू द्या. एक प्रश्न आणखी घेऊ हो, शकतो? विचारू द्या. माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की तुमच्या चेहऱ्यावर जी लाली आहे, जो ग्लो आहे, त्यामागचं रहस्य काय आहे? सात्विक आहार, शुद्ध जेवण, सात्विक आहार आणि सगळ्यात जास्त स्माइली फेस. आणि दुसरं पवित्र विचार, नो माइंड मेडिटेशन. आणि सगळ्यात चांगलं, मी जे काही करतो ते खूप खोलात जाऊन करतो. झोपतो सुद्धा तर 2 तास किंवा 3 तास झोपलो तर इतका डीप झोप घेतो की फक्त झोपणार. जेवण करतो तर केवळ जेवणच करणार, डीप होऊन. तर मला वाटतं की जर आपला आहार शुद्ध असेल, व्यवहार शुद्ध असेल, तर निश्चितपणे जी ब्रह्मचर्याची ताकद आहे, तेज आहे, ते तेज माझ्या चेहऱ्यावर झळकेल. पावित्र्यामध्ये इतकी ताकद असते की ती चेहऱ्यावर झळकते. नुकतीच तुमची आई राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींना भेटली होती आणि चर्चा झाली त्या दोघींमध्ये. काही सांगितलं का त्यांनी तुम्हाला की काय बोलणं झालं ते? नाही, मी तिथेच होतो आणि खूप छान झालं. बरं, आम्ही लोक गावातली लोक आहेत आणि साधे सरळ. माझी आई सुद्धा खूप साधी आहे, शिकलेली नाहीये, परंतु आई तर आईच असते. कशीही असो, आई तर आईच असते. तर खूप साधी आहे आणि तिने खूप संघर्ष केला. तिने हसत राहणं आम्हाला आईने शिकवलं. तर राष्ट्रपतीजी जेव्हा 26 फेब्रुवारीला धामला बालाजी दर्शन करत होत्या, हवन करण्यासाठी आल्या, महामहिम राष्ट्रपती महोदया. तर त्या म्हणाल्या की तुमची आई कुठे आहे? मी म्हणालो की मला संकेत नाही मिळाला, काही बातमी नाही मिळाली. तर आई आहे तर इथेच गावामध्ये, परंतु ती प्रोटोकॉलमुळे पोलीस वगैरे खूप आहेत तर ती येऊ शकली नाही. म्हणाल्या बोलवा आणि मला भेटायचं आहे. त्यांना आईचं दर्शन करायचं होतं. त्यांचे असे शब्द होते. आणि पंतप्रधानजींना सुद्धा भेटले होते. मी तिथे SP साहेब होते, तर त्यांना मी म्हणालो की माझ्या आईला आत येऊ द्या, त्यांना बोलवा. तर मग त्यानंतर आई आत आली. तर ग्रीन रूम जिथे होती तिथे भेटल्या राष्ट्रपती महोदया. मी सुद्धा होतो बरोबर. तर मी आईला समजावलं सुद्धा की तिची सवय की कोणी नमस्कार केला तर ती डोक्यावर हात ठेवते. तर मी तिला समजावलं की महामहिम राष्ट्रपती महोदया देशाच्या प्रथम नागरिक आहेत, त्यामुळे असं लांबूनच हात जोड. आता ती तर भोळी होती. जशा राष्ट्रपती भेटल्या तर म्हणाली, तुम्ही खूप भाग्यवान आहात राष्ट्रपती महोदया. म्हणाल्या, तुम्ही खूप भाग्यवान आहात, असा मुलगा मिळाला. इतक्या मुलींचं घर बसवत आहे, इतक्या मुलींचा धर्मपिता बनला. तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्हाला भेटून मी खूप आनंदी झाले आहे. तर दोघी जणींनी गळाभेट घेतली आणि जसं त्या या सगळ्या गोष्टी बोलल्या तसं आई माझी विसरली आणि लगेच डोक्यावर हात ठेवून म्हणाली, आणखी वरच्या पदावर जा. बाबा, मी हात पकडला तिचा, म्हणालो, अगं या देशाचे प्रथम नागरिक आहेत आणि याच्यापेक्षा वरचं पद कुठलंच नाहीये. त्या म्हणाल्या, आईचा आशीर्वाद आहे, असू दे. अशी ती साधी सरळ आहे. तर तो खूप अभूतपूर्व क्षण होता. त्यामुळे मला असं वाटलं की ठीक आहे, तर तिला इतका अनुभव नाहीये तर ती गोष्ट वेगळी आहे. काही त्यांनी सुद्धा, राष्ट्रपती महोदयांनी सुद्धा इतक्या साध्या सरळ, इतक्या विनम्र, त्यांनी ते चुकीचं नाही घेतलं आणि त्या हसायला लागल्या. त्यांच्यासाठी साडी घेऊन आल्या आणि त्यांनी साडी सुद्धा दिली. म्हणाल्या, खूप छान, खूप छान आहे. इथे आणखी एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. मुनीर साहेबांना नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पाठवा. हळद बाकी आहे आणि मुनीर साहेब जर विदाई झाली लग्नानंतर तर पाकिस्तानच्या लाहोरवरती आपला झेंडा फडकेल. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यावर आरोप आहे की हे लोकांना भरकटवतात. हे बघा, जेव्हा तुम्ही चिठ्ठी काढता, लोकांचं भविष्य सांगता, मागचं पुढचं सगळं सांगता, मग लोक याला चमत्कार समजतात आणि तुम्हाला देवाचा अवतार समजतात. मी कधी असं नाही म्हणालो की मी देवाचा अवतार आहे. मी कधीच स्वतःला असं नाही म्हणालो की तुम्ही माझी पूजा करा. आणि तुम्हाला ऐकून नवल वाटेल की आपकी अदालतमध्ये मला सांगायचं सुद्धा आहे, माझे अनुयायी, मला मानणाऱ्या लोकांनी जर माझी पूजा केली तर मला खूप वाईट वाटतं. मी हनुमानजींची पूजा करण्यासाठी आलो आहे, स्वतःची पूजा करून घेण्यासाठी नाही. दुसरी गोष्ट,
मी कधीही भविष्य नाही सांगत. भविष्य कोण ब्रह्माचे व्यतिरिक्त कोणी सांगू शकत नाही. भविष्य कसे चांगले बनवू शकतो ही गोष्ट नक्कीच सांगतो. मला जे गुरु परंपरेमधून इंट्युशन मिळतं, संकेत मिळतात, ती गोष्ट मी जसं ग्रह नक्षत्रांची एक परंपरा आहे, एस्ट्रॉलॉजी आहे, ज्योतिषशास्त्र आहे, ग्रह नक्षत्र तारे, आज नासा आले, इस्रो आलंय, आज खगोलशास्त्र आलं आहे, त्यांच्या आधी गृह नक्षत्रांच्या बद्दल आपल्या ज्योतिष परंपरेने सांगितलंय. ते जे सांगायचंय की आज ग्रहण होणार आहे तर त्या दिवशी ग्रहण व्हायचं, सांगायचं इतक्या मिनिटांमध्ये होईल तेवढ्या मिनिटांवर ग्रहण व्हायचं. आज नक्कीच विज्ञान आलंय, परंतु हीच एक आपल्याजवळ देखील गुरुची सोय आहे, माझ्या गुरूंनी मला दिली. आता कधी कोणी प्रश्न घेऊन येतो, मी प्रार्थना करतो की यांच्यासाठी मार्ग दाखवा. मला जे योग्य वाटतं ते लिहून मी ठेवून देतो. मी भविष्य सांगत नाही. हे लोकांच्या मनामध्ये ही एक चुकीची भावना एक मनामध्ये स्थापित झाली आहे नाही, की जसं मी तुम्ही प्रवचन देत आहात, कथा सांगत आहात, लोक विचारतात, मग तुम्ही सांगता की मला माहिती आहे की तुम्ही आपल्या घरून प्रसाद बनवून आणलाय, मला हं, माहिती आहे. हं, कुणाला सांगता की मला माहिती आहे की कुठल्या मुलीबरोबर तुझं अफेअर चालू आहे, मला माहिती आहे. हं. जे लोक या गोष्टी ऐकतात ते म्हणतात की कधीतरी आसिम मुनीरची चिठ्ठी का नाही काढत आहे. अगदी योग्य प्रश्न आहे. पहिली गोष्ट तर खूप सुंदर प्रश्न आहे. पहिली गोष्ट तर ही एक पद्धत आहे दरबार परंपरेची. ही माझ्या वंश परंपरेने चालत आलेली आहे. माझे आजोबा देखील हेच करायचे. त्यांचे सुद्धा वडील गुरुजी जसं शाळेमध्ये लहान मुलं जातात तर ड्रेस घालून जातात, पोलीसवाले ड्रेस घालून येतात, तसेच मी जेव्हा दरबारात बसतो, माझी जी गुरूंची गादी आहे त्या स्थानी मी आवाहन करतो. काही संकेत मला मिळतात. 24 तास कुठलीही व्यक्ती भविष्य सांगू शकत नाही, ना कुठल्याही देवी शक्तीच्या संपर्कामध्ये राहू शकतो, नाहीतर मी वेडा झालो असतो. जर वारंवार संकेत हेच ऐकत राहिलो तर वेडा होऊन जाईल. एक पद्धत आहे, जर तिथे बसतो, जी प्रेरणा मिळते त्या आधारावर काढतो. आता कोणी धाममध्ये येऊन दरबारात येऊन असे मुनीर यांची चिठ्ठी काढली आणि जे मला प्रार्थनेमध्ये वाटेल ते मी सांगेन आणि निसंकोचपणे सांगेन, छाती ठोकपणे सांगेन. आता तुम्ही म्हणाल की देश तर तुमचा सुद्धा आहे, तर तुम्ही सुद्धा काढली पाहिजे, तर मी प्रश्न कळणाऱ्याच्या आधारावर उत्तर देऊ शकतो. कोणी प्रश्न विचारायला आला तर मी त्याला मार्ग दाखवतो आणि बघा, देवाच्या टीका कृपेने करणारे- ते खरं होतं. टीका करणारे असं म्हणतात की पहलगाममध्ये हल्ला झाला, हं, मग बाबांनी चिठ्ठी का नाही काढली. हिंदूंना त्यांचं नाव विचारून, धर्म मारलं. विचारून गोळी मारली गेली, तेव्हा बाबा कुठे होते. प्लेन क्रॅश झालं, ट्रेन धडकली, तेव्हा बाबांची चिठ्ठी कुठे गेली. मी वाचत असतो कमेंट्स, खूप उत्तम येत असतात. मी त्यांना एक गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून निवेदन करतोय. 24 तासांमध्ये जी पद्धत आहे दरबारची ती काही वेळासाठी बसतो आणि प्रार्थना करतो. कृष्णदेवांना सुद्धा माहिती होतं की महाभारत होईल, परंतु ते टाळू शकले का? नाही. आपण नशीब टाळू शकत नाही. आपण विधिलिखित टाळू शकत नाही. जर विधीचे लिखित आपण टाळले तर आपणच विधाता नसतो का? विधात्याची गरज काय आहे? आपण लिखित पुसू शकत नाही. आपण लिहिलेलं पुसलं की आज प्लेनमध्ये नका बसू, नाहीतर क्रॅश होईल एअर इंडियाचं. जर मी हे सांगितलं तर मग विधी लिखित जे आहे, लिखित सुद्धा पुसून जाईल. दुसरी गोष्ट, महाभारतामध्ये अभिमन्यूचं एक चरित्र आहे. कृष्णदेवांना माहिती होतं आज जर गेला तर मारला जाईल, परंतु देवाने थांबवलं नाही. का? कारण विधीचा लेख होता. प्रभू रामांना माहिती होतं जर आपण 14 वर्ष वनवासासाठी गेलो तर आपले पिता प्राण सोडतील, परंतु प्रभू थांबले नाहीत. का? कारण विधीचा लेख नाही पुसला जाऊ शकत. त्याच प्रकारे मी विधाता नाही. मी सुद्धा तुमच्यासारखाच आहे. हा गुरु परंपरेमधून जो आशीर्वाद मिळाला त्या आशीर्वादाने लोकांना अंधारातून मार्ग दाखवण्यासाठी एक दिवा पेटवण्याचं काम करतो. मी भविष्य सांगत नाही, भविष्य बनवण्यासाठी जागृत करतो. मी भविष्य सांगणारा नाही, मी भविष्य बनवण्याची चर्चा करतो. हां, प्रेरणा जी लागते गृह नक्षत्रांप्रमाणे गुरु परंपरा, संन्यासी बाबांची आमची परंपरा, त्याच्या आधारे जी प्रेरणा लागते त्याच्याबद्दल मी सांगतो की बाबा असं असं होऊ शकतं, असं असं आहे, त्यामुळे हे तुम्ही असं असं करा. परंतु मी टाळू शकत नाही कारण मी नाही, मी विधाता नाही. भविष्य सांगण्यासाठी कुठे सांगतोय. मी म्हणतोय की कमीत कमी हे सांगा की पाकिस्तानने न्यूक्लिअर बॉम्ब कुठे कुठे लपवून ठेवलेत. हा, काय सांगू. देवाला प्रार्थना करेन की हा सुद्धा अर्ज घेतला जावा. तुम्ही ऑपरेशन सिंदूर बद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात. तुम्हाला वाटतं का की न्याय मिळालाय की अजून बाकी आहे. आपण गप्प आहोत, शांत आहे, परंतु छेडलं तर सोडणार नाही. आता हा जुना भारत नाहीये, हा नवीन युगातील भारत आहे, 2025चा भारत आहे आणि मुनीरला, पाकिस्तानला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. तर तुम्ही आता छेडलं तर सोडलं जाणार नाही. आता 9 ठिकाणांवर उद्या 99 ठिकाणं उडवली जातील.
दुसरी गोष्ट, एका कवींनी एक खूप छान गोष्ट सांगितली होती आणि तुम्हा सगळ्यांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या कामाची आहे की कधी जर पाकिस्तानशी आपलं बोलणं झालं आणि पाकिस्तानच्या जनतेला आपल्यासमोर बसवलं गेलं किंवा तिथल्या पंतप्रधानांना, तर त्यांना मी एक गोष्ट नक्की सांगेन, चला युद्ध होऊन जाऊ द्या. परंतु त्यावेळेचं युद्ध गोळा बारूद किंवा मिसाईलनी नाही, आपल्या देशाची गरिबी संपवण्याचं युद्ध होऊन जाऊ द्या. आपण बुद्धांच्या देशातील आहोत, आपण रामाच्या देशातले आहोत, कृष्णाच्या देशातले आहोत, बुद्धांच्या देशातले आहोत. युद्धावर विश्वास ठेवत नाही, परंतु जर तुम्ही छेडलं तर सोडणार सुद्धा नाही. तुम्ही छेडला आहे, धर्म विचारून मारला आहे, आम्ही घरात घुसून मारणार आहोत. आणि आता जर तुम्ही छेडलं तर पीओके तर घेऊच. हे तर ऑपरेशन सिंदूर होतं, अजून मेहंदी बाकी आहे, हळद बाकी आहे. मुनीर साहेबांना नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पाठवा. हळद बाकी आहे आणि मुनीर साहेब जर विदाई झाली लग्नानंतर तर पाकिस्तानच्या लाहोरवर आपला तिरंगा फडकेल. कारण या देशाचे 2 रिअल हिरो आहेत, शेतात उभा शेतकरी आणि सीमेवर उभा सैनिक. आणि आय एम प्राऊड ऑफ यू. मला खूप अभिमान आहे की मी त्या भारतातील आहे. माझ्या देशाची आर्मी पैशासाठी आर्मी जॉईन करत नाही, देशासाठी आर्मी जॉईन करतात. तर आता पाकिस्तानने छेडलं तर आता आम्ही शांत झालो आहोत, कारण आमची घोषणा दिली आहे वसुधैव कुटुंबकम. तर शांत आहोत, आम्ही विनम्र आहोत, भेकड नाही. काही लोकांना ही तक्रार आहे की ऑपरेशनचं नाव सिंदूर का ठेवलं गेलं, सिंदूर पुसला ज्यामध्ये ना. आतंकवादी मारले गेले त्याचं नाव महादेव का ठेवलं गेलं. हे तर हिंदू धर्माशी संबंधित शब्द या आहेत. देशांमध्ये काही असे गाढव आहेत ज्यांना हा एक खूप प्रॉब्लेम आहे, यांच्या पोटात दुखतं. कधी बाबा बागेश्वर यांच्या नावाने दुखतं, कधी गुच्ची चष्म्याच्या नावाने दुखतं, कधी आर्मीच्या नावाने दुखतं, कधी ऑपरेशन सिंदूरच्या नावावर, कधी ऑपरेशन महादेवच्या नावावर. त्यांनी सिंदूर पुसलं, आपण सिंदूर ऑपरेशन नाव दिलं. काही चुकीची गोष्ट नाहीये. या देशामध्ये आधी शिकवलं जायचं ग ने गणेश. काही लोकांच्या पोटात दुखतं, म्हणतात की सांप्रदायिकता आहे, गवरून गाढव शिकवा. आता गवरून गणेश शिकवण्याऐवजी गाढव शिकवत असले तर मुलं सुद्धा काही गाढव आहेत. जे गवरून गाढव शिकत आहेत तेच म्हणत आहेत तर ऑपरेशन सिंदूर नाव नका ठेवू. तर माझ्या हे तर लक्षात आलंय की काही लोकांच्या पोटात दुखतं, अशा लोकांनी लवकरात लवकरच लाहोरला शिफ्ट झालं पाहिजे. प्रश्न आणखी घेऊ शकतो आपण. तुम्हाला माझा प्रश्न असा आहे की हिंदू मुलींना, हिंदू भगिनींना कित्येकदा लव्ह ट्रायंगल मध्ये फसवून हो. लग्न लावलं जातं हो. आणि लग्नानंतर कळतं की मुलगा मुसलमान आहे. हो. तर हे कसं थांबवलं जाऊ शकतं? पहिली गोष्ट तर मी प्रार्थना करेन की प्रेम करणं कि मोहब्बत बुरी नहीं है पर माँ बाप से ज्यादा जरूरी नहीं है. दुसरी गोष्ट सुद्धा मी तुम्हाला निवेदन करेन, प्रेम केलं पाहिजे, परंतु या देशामध्ये अनेक बहुरूपी फिरत आहेत. त्यामुळे मुलींना बहुरूपी खूप जास्त आवडत आहेत. मी मागच्या वेळी एक विधान दिलं होतं, लोकांनी त्याची खूप कॉन्ट्रोवर्सी केली. ते विधान खूप पवित्र विधान आहे. मी कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही. मी रसखानचे सुद्धा दोहे गातो आणि देशाची गोष्ट येते तेव्हा अब्दुल कलामना सुद्धा सेल्यूट करतो. परंतु लव्ह जिहाद, लँड जिहाद, मूत्र जिहाद, थूक जिहाद यांच्या विरोधात मी यामुळे लोकांच्या टार्गेटमध्ये आहे, कारण मी तोंडावर बोलतो आणि खरं बोलतो. त्यामुळे मी मुलींना आवाहन करेन, माझ्या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण असतील तोपर्यंत मी माझी सवय नाही सोडणार. हिंदुत्व आणि हिंदुस्थानसाठी जगेन, परंतु मुलींना आवाहन करेन, बेटियों तू लक्ष्मी बन, तू दुर्गा बन, तू काली बन, पर हिंदू बेटियों कभी न बुरके बाली बन. आणि या व्हिडिओ बरोबर मी ही गोष्ट सुद्धा बोलत आहे की माझ्या मुस्लिम भगिनींच्या प्रति हा द्वेष नाहीये, आदर आहे की तुम्ही तुमचा धर्म सांभाळून ठेवा. आमच्या मुली आपला धर्म सांभाळून ठेवतील. हे द्वेषाचं विधान नाहीये. आम्हाला मुसलमानांना हिंदू बनवायचं नाहीये, आम्हाला ईसाईंना हिंदू बनवायचं नाहीये. इतिहासामध्ये एक सुद्धा गोष्ट अशी नाहीये जिथे तलवारच्या धारेवर हिंदूंनी कुठल्याही मुसलमानाला हिंदू बनवलं. परंतु आपल्या मुलींना का टार्गेट केलं जावं? आज आपल्या श्रद्धाचे 35 तुकडे झाले. कोलकातामध्ये डॉक्टर मुलीला मारलं गेलं.
वाईट प्रकार आहे. आपल्या बुरानपूरमध्ये मध्य प्रदेशमध्ये रफिक नावाच्या मुलाने गळा कापला. या गोष्टीवर कापला की ती बरोबर राहण्यासाठी तयार नव्हती. तर यापासून वाचण्याचा सर्वोत्तम उपाय हाच आहे. तपास करा, पारख करा. त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाचे डिटेल घ्या. गरजेचं नाही की कोणी धागा घातला आणि टिळा लावला तर तो हिंदू असेल. असं असू शकतं, तो कालनेमी असेल. पण शास्त्रीजी, बरेचसे हिंदू मुसलमान समाजातील मुलं मुली असतात ज्यांच्यामध्ये जेन्युइन प्रेम असेल, ज्यांच्यात खरंच स्नेह असेल, प्रेम असेल, त्यांच्यावर तर काही अडचण नाही. काही हा, कोणी अडचण खोटं नाहीये. बोललं तर समजू शकतो आपण. गोष्ट हा जो प्रश्न त्यांनी केला तो लव्ह जिहादवर केला. लव्ह जिहाद या देशाचा एक प्रायोजित एक मोहीम आहे. मुसलमानांवर माझा द्वेष नाही, खूप मैत्री आहे. आणि संपूर्ण जगामध्ये मुसलमान माझ्याजवळ बसतात आणि बोलतात, माझ्याशी इस्लाम धर्म समजतात. इस्लाम धर्म मी समजतो, काही अडचण नाहीये मला. मुसलमानांशी काय असेल? आणि जर काही अडचण असती तर मी पाकिस्तानच्या त्यांना भेटलो. ते म्हणाले की मी नाव नाही बदलू शकलो. तर काय झालं? नाव काय बदलणं गरजेचं लंडनमध्ये जे आहे? आरिफला तुम्ही आरिफ भेटला साहेब होता. भेटले होते. मोहम्मद आरिफ साहेब लंडनच्या पार्लमेंटच्या कार्यक्रमात भेटले होते. म्हणाले मी नाव बदलू शकत नाहीये, मुलांना अडचण येईल, कागदपत्रात अडचण येईल, तर मग काय मी हिंदू बनू शकत नाही? मी म्हणालो, साहेब नाव बदलण्याची गरज नाहीये. इंजिन बदललं, चौकट भलेही जुनीच राहिली तरी हरकत नाही. हो, माझा नावाशी नाही कामाशी संबंध आहे. कारण मी विचारांवाला माणूस आहे, सद्विचारांचा माणूस आहे, वसुदैव कुटुंबकमवाला माणूस आहे. या देशाला स्वतंत्र करण्यामध्ये मुसलमानांचा सुद्धा सहभाग आहे, ईसांचा सुद्धा सहभाग पण आहे. इम्प्रेशन हे मिळतं की जसं तुम्ही मुस्लिमांच्या विरोधात आहात आणि द्वेष पसरवतात आणि त्यांच्याबद्दल तुम्ही खूप काही उलटसुलट अजिबात बोलता. नाही, उलटसुलट काही. हा ठरवून प्रोपगंडा बनवलाय. मुसलमानांच्याच काही लोकांनी मला आपला शत्रू समजला आहे. खरं हे आहे, जितकं मला त्यांचं हित हवं आहे, अन्य कुणाचंही नकोय. मला मुसलमानांचं हित हवं आहे. तुम्ही कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. मला मुसलमानांचं हित हवं आहे की या देशामध्ये हिंदू मुस्लिम बंद व्हावं. मला मुसलमानांचं हित हवं आहे या देशामध्ये हिंदू मुसलमान लढाई बंद व्हावी, मंदिर मशीद लढाई बंद व्हावी. मला या देशामध्ये हित हवं आहे. प्रेमाने राहा, नम्रपणे राहा, जसे राहत होते तसे राहा. परंतु हो, आतंकवादाच्या विरोधात आहे. हो, लव जिहादच्या विरोधात आहे, लँड जिहादच्या विरोधात आहे, मूत्र जिहादच्या विरोधात आहे. भले तो मुसलमान असो, भले हिंदू असो, भले तो ईसाई असो, कुणीही असू दे, मी गजवा हिंदच्या विरोधात आहे. एक प्रश्न आणखी घेऊ शकतो? माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की जी आजकालची तरुण पिढी आहे ती खूप कन्फ्युज्ड स्टेटमध्ये असते की आम्ही कुठल्या देवाला मोठं मानायचं, कारण आपल्या हिंदू धर्मात खूप सारे देवी देवता आहेत. मग श्री गणेश सगळ्यात मोठे आहेत, शंकर सगळ्यात मोठे आहेत की हनुमानजी सगळ्यात मोठे आहेत? तर अशा तरुण पिढीला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? ताई, जी एका दुकानात एक माणूस दागिना खरेदी करायला गेला. त्याने गोल्ड रिंग सुद्धा खरेदी केली, ब्रेसलेट सुद्धा गोल्डचंच खरेदी केलं, मंगळसूत्र सुद्धा गोल्डचंच खरेदी केलं आणि अंगठी सुद्धा गोल्डचीच खरेदी केली. आणि चारही वस्तू दुकानदाराने ठेवल्या. तर त्याने प्रश्न विचारला, मोठं सोनं कुठलंय? त्यामध्ये कोणीही मोठं नाहीये, सगळे समान आहेत. मातीचं भांडं कुल्लड सुद्धा बनतं, मातीची थाळी सुद्धा बनते, मातीचं मडकं सुद्धा बनतं, सोन्याचं कर्णफूल सुद्धा बनतं आणि सोन्याचं ब्रेसलेट सुद्धा बनतं. परंतु सोनं तर सोनंच असतं आणि माती ही मातीच असते. अगदी तसंच तुम्ही भले कृष्णाची पूजा करा, प्रभू रामांची पूजा करा, श्री राधाराणीची पूजा करा, किंवा मग तुम्ही हनुमानजींची पूजा करा किंवा शिवजींची पूजा करा. वडाच्या कुठल्याही फांदीवर चढायला सुरुवात तर करा, शेवटी पोचाल तर वडावरच. तसंच कुठल्याही ईश्वराला पकडा, पोचाल तर ईश्वरापाशी. पण असं म्हणतात ना की महादेव तर देवांचे देव ते आहेत. देवांचे देव आहे कारण त्यांच्या घरामध्ये सगळ्यांना पूजलं गेलं आहे. बाकी देवतांची 1-2 पिढी पूजली गेली, यांचं संपूर्ण घराणं पूजलं गेलं. शंकरांचं, महादेवांचं विचारा कसं. आता शंकरजी पूजले जात आहेत स्वतः, यांच्या धर्मपत्नी पार्वती माता पूजली गेली. अच्छा चला ठीक आहे, पार्वतीजी तर अनेक देवता दोघांनाही जोडीने पूजतात, यांचे पुत्र सुद्धा पूजले जातात. गणेश, कार्तिकेय, चला अनेक लोकांचे पुत्र सुद्धा पूजतात. नाही, यांच्या सुना सुद्धा पूजल्या जातात, रिद्धी सिद्धी. यांचे नातवंड सुद्धा पूजले जातात, शुभलाभ. त्यामुळे बाकी सगळे देव आहेत, हे महादेव आहेत. इथे आणखी एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. हिंदूंची अवस्था खराब आहे आणि गावामध्ये तुम्ही पहा, आपल्या मध्य प्रदेशात, छत्तीसगड, उत्तर प्रदेशाच्या गावागावांमध्ये जिथे ट्रायबल एरिया आहे तिथे हिंदूंचं धर्मांतरण होत आहे, हिंदू कमी होत आहेत
आणि तुम्ही म्हणता की मी हिंदूंच्या नावावर घाबरवतोय? घाबरवत नाहीये मी, तर मी जागवतोय. वेलकम बॅक आपकी अदालत मध्ये. आज आपले पाहुणे आहेत आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालत मध्ये बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यावर आरोप आहे की हे सगळ्यांना घाबरवतात. बऱ्याचशा लोकांचा आरोप आहे की तुम्ही म्हणता की भारत विभागला, भारत कमी झाला, हिंदू घाबरला, हिंदूंना घाबरवलं जातंय. कोण घाबरवतंय? मी घाबरवतो की जागवतो? मला हिंदूंना वाचवायचं आहे. 6 राज्यात अल्पसंख्याक झालेत. मुलींना सुद्धा कापलं जात आहे. गप्प आहेत हिंदू. हिंदूंवर अत्याचार वारंवार होत आहेत. रामचरितमानस जाळलं जात आहे, ते सुद्धा हिंदू आहेत. परंतु होतंय नुकसान हिंदूंचं होतंय. आपल्याला आपल्याच देशामध्ये, आपल्याच रामाच्या राज्यामध्ये, आपल्याच राष्ट्रांमध्ये रामाच्या लढाईसाठी 500 वर्ष लढावं लागलं. आणि तुम्ही म्हणताय की मी हिंदूंना घाबरवतोय? 22% होते पाकिस्तानमध्ये हिंदू, 2% वाचले. मॉरिशस, सुरेनाम, फिजी, इंडोनेशिया, कंबोडिया, भूटान, वारंवार हिंदू कमी होत आहे. आपल्या भारतामध्येच पश्चिम बंगालमध्ये पळण्यासाठी प्रवृत्त झालेत हिंदू, आणि सगळे गप्प आहेत. आपल्या भारतामध्येच मेघालय, त्रिपुरा, मणिपूर, आसाम 96 पासून जळत आहेत. 96 पासून. हिंदूंची अवस्था खराब आहे. आणि गावांमध्ये तुम्ही बघा, आपल्या मध्य प्रदेशात, छत्तीसगड, उत्तर प्रदेशच्या गावागावांमध्ये जिथे ट्रायबल एरिया आहे तिथे हिंदूंचं धर्मांतरण होत आहे. हिंदू कमी होत आहेत. आणि तुम्ही म्हणताय की मी हिंदूंना घाबरवतो? घाबरवत नाहीये, मी जागवतोय. देशामध्ये सगळ्यांना राहण्याचा अधिकार आहे. धर्मांतराचा अधिकार संविधानामध्ये लिहिला नाहीये. धर्मांतर एक सगळ्यात मोठा या देशामधला स्कॅम आहे. छांगूर नावाच्या बाबाचं नाव ऐकलंय तुम्ही? तुम्ही लोकांनीच न्यूज ऐकवली, दाखवली मला. ते काय आहे? तो वाचवत होता हिंदूंना. तो हिंदूंची अवस्था काय करत होता? एक छांगूर बाबा आला, 4000 हिंदूंना मुसलमान बनवून गेला. आणि मी हिंदूंना वाचवतोय, तर मी या देशामध्ये द्रोही आहे? मी या देशांमध्ये धमकी देणार होतो? मी या देशांमध्ये दंगली करणार होतो? माझ्यावर आरोप लावले जातात की बाबा श्रीमंत आहे. माझ्यावर आरोप लावले जातात की हा बाबा असा आहे. माझ्यावर आरोप लावले जातात बाबा असा आहे, बाबा तर अमुक पार्टीचा आहे. माझ्यावर आरोप लावले जातात, धमक्या दिल्या जातात. कुटुंब बाहेर पडू शकत नाही माझं. तुम्ही म्हणतात मी घाबरवतो? माझ्यावर घरावर 3 वेळा हल्ले झाले. स्वतःवर आयुष्यात 6 वेळा हल्ले झाले. किती FIR झालेत माझ्या नावावर. आणि तुम्ही म्हणता की मी हिंदूंना घाबरवतो? इतकं सहन करून सुद्धा मी हसणं सोडलं नाही. इतकं सहन करून सुद्धा मी लढणं सोडलं नाही. इतके आरोप लागून सुद्धा स्वतःचं काम सोडलं नाही. असं असून देखील मी गरीब हिंदूंच्या मुलींचं यासाठी लग्न लावतो ज्यामुळे हिंदू वाचावेत. असं असून सुद्धा मी कन्या विवाह आणि अन्नपूर्ण यासाठी चालवतो की हिंदू वाचावे. असं असून सुद्धा मी रात्रंदिवस 18 तास मेहनत करून कथा करतो. जी दक्षिणा मिळते 1-1 रुपया घेऊन जातो की हॉस्पिटल बनावं. आणि हॉस्पिटल बनलं की कुणी हिंदू ईसाईच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन धर्मांतराच्या जाळ्यामध्ये फसू नये. आणि तुम्ही म्हणता की मी हिंदूंना घाबरवतो? या आरोपाने सिद्ध होतं, या आरोपांमुळे सिद्ध होतं की या देशांमध्ये हिंदुत्वाबद्दल बोलणं गुन्हा आहे. परंतु एक गोष्ट मी सांगतो, आय एम फायटर. मरेपर्यंत मी लढत राहीन हिंदूंसाठी. मी या देशामध्ये सैनिक बनून आलो आहे हिंदुत्वासाठी. मरेपर्यंत लढत राहीन. मग कितीही रात्र खराब असतील, भले कितीही एक गोंधळ होतो माझ्या धामवरती, त्या क्षणी संपूर्ण देशातील लोक शिव्या घालतात. माझे धाम 8 किलोमीटरचं धाम आहे. कुठलीही भिंत पडली लगेच बागेश्वर धामशी जोडलं जातं. कुठल्याही धामवर गोंधळ होतो माझ्याशी जोडला जातो. माझ्या धामासमोर 2-2 लोक बंदूक घेऊन पकडले गेलेत. पण तरी कधीच कोणासमोर मी रडलो नाही. मी डोळे, माझी आई निघू शकत नाही, माझा भाऊ एकटा निघू शकत नाही. लोक इतके लागले, धमक्या इतक्या, तरीही मी कधी कोणासमोर रडलो नाही. कारण लोकांना असं वाटू नये की मी घाबरट आहे. लोकांना असं वाटू नये की मी घाबरलोय. जर बाई चढत असेल तर चढू द्यावी. जितके आरोप लागले असतील, विदेशामध्ये मी जातो, माझ्या विरुद्ध लोक मेल पाठवतात. माझ्या विरोधात मला स्वतःला तिथे स्पष्टीकरण द्यावं लागतं की बाबा मी हिंदूंच्याच पक्षात आहे, मुसलमानांचा विरोधी नाहीये. मला स्वतःला सॅटिस्फाईड करावं. त्यांना प्रमाणपत्र आपलं द्यावं लागतं. माता सीताची एकदाच परीक्षा झाली साहेब. मी तर या देशात दररोज परीक्षा दिली आहे, रोज परीक्षा देतोय. जर हा गुन्हा आहे तर मी सैनिक आहे. सैनिकाप्रमाणेच शेवटपर्यंत लढणार आहे. हिंदुत्व आणि हिंदुस्थानासाठी लढेन. ज्यांना जे वाटतं ते वाटू द्या, पण मी बदलणार नाही, मी झुकणार नाही आणि वळणारही नाही. कारण लोक त्यांच्या हिशोबाने जगत असतील. एक गोष्ट मी सांगतो, माझा या देशाच्या हिंदूंवर विश्वास आणि आपल्या बजरंग बलीवर विश्वास आहे. त्यामुळे लोक जेव्हा माझ्याजवळ येतात तेव्हा मी त्यांना म्हणतो, आ बैठ मेरे पास, मैं तुझे जीना सिखाता हूं. कुछ क्षण तो मेरे साथ गुजार.
मैं तुझे दुख दर्द पीना सिखाता हूं, क्योंकि मैं बातों से नहीं रातों से लड़ा, मैं सह सह करके साधु बना। आ बैठ मेरे पास, मैं तुझे जीना सिखाता हूं, कुछ पल जिया। आरोप आहेत, काही लागू शकतात, तर हा सुद्धा एक आरोप. जर आपल्याला वाटतं की हिंदूंबद्दल बोलणं आरोप असेल तर हा आरोप मी सहन हे करतो. आरोप सुरू झाले जेव्हा तुम्ही बिहारला गेलात हं. आणि असं म्हणालात की बिहारमध्ये कारण की निवडणूक होणार आहे, तुम्ही हिंदूंना जागा करण्यासाठी गेलात म्हणजे तुम्ही बीजेपीला मदत करू शकाल. मी तर आताच युगांडाला गेलो होतो. काहीही बोलतात लोक. बस या देशामध्ये हीच मोठी अडचण आहे की 30 मिनिटांचा सिनेमा 3 मिनिटांच्या रीलमध्ये संपवून टाकतात. सगळ्यात मोठी अडचण आहे. आता युगांडामध्ये तर कुठली निवडणूक नव्हती ना बाबा. आता मी महाराष्ट्रात जातोय. आता तिथल्या निवडणुका झाल्या. आता तिथे जेव्हा तुम्ही गेला होता तेजस्वी यादव म्हणाले की आम्ही घुसूच देणार नाही अशा बाबाला. आता आपल्या देशात घुसणार नाही तर मग कुठे घुसणार? पाकिस्तानमध्ये. तुम्ही लोकांना म्हणालात की कुंभमध्ये जाऊन आंघोळ करायला पाहिजे त्यामुळे मोक्ष मिळेल. आपल्या सनातनी परंपरेमध्ये, आचार्य परंपरेमध्ये ऋषी असे म्हणाले आहेत की कुंभाच्या स्नानाने मोक्षाची प्राप्ती होते. परंतु जी घटना घडली त्या घटनेबद्दल भावना व्यक्त केली आहे. हो पण लोकं खडगे जे काही अर्थ म्हणाले की काढतात. कुंभमध्ये जाण्याने गरिबी दूर होणार नाही. ही गोष्ट बरोबर आहे. मग मशिदीतही चादर चढवून काही फायदा नाही. बरोबर ना? चर्चमध्ये सुद्धा कॅन्डल पेटवल्याने गरिबी दूर होणार नाही. पार्टीमध्ये सुद्धा झेंडा लावल्याने, बॅनर टाकल्याने देशाची गरिबी दूर होणार नाही. आणि पार्टीमध्ये सुद्धा नेत्यांवर 5-5 लाखांचा भत्ता खर्च केल्याने देशाची गरिबी दूर होणार नाही. आणि जेव्हा तुम्ही बिहारला गेला तेव्हा राबडी देवी म्हणाल्या की कुणामध्ये दम असेल तर भारताला हिंदू राष्ट्र बनवून दाखवावं. या देशातले हिंदू जर भॅड असतील तर नाही बनवू शकणार. आणि जर हिंदूंचा स्वाभिमान जागा झाला तर नक्कीच बनवू. मी तर शेवटपर्यंत लढेन आणि त्यांना धन्यवाद म्हणेन. या देशामध्ये तर भगवा आतंकवादाबद्दल बोललं गेलं. हं. असं म्हणाले की जे आतंकवादी आहेत ते भगवा घालून येतात. ऐकलं होतं, पण नंतर कळलं की भगवा आतंकवाद नसतो. आता सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय, भगवा आतंकवाद नसतो ना. भगवा आतंकवाद जो खरा हिंदू असेल, जो हिंदुत्वाचे सगळे विचार वाचेल, माझं बोलणं लक्षात घ्या, हिंदुत्वाचे विचार वाचेल, जाणून घेईल आणि जगेल, तो कधीच कोणाची हिंसा करणार नाही. आपण लोक अहिंसावादी आहोत. आपण लोक सगळ्यांना आपलं म्हणणारे आहोत. आपण लोक आपल्याच देशामध्ये अनेकदा गुलामी सहन करतो तरी सुद्धा गप्प राहतो. पोर्तुगीज, डच, बाबर, अकबर, त्यांच्यानंतर इंग्रज, तरी सुद्धा गप्प राहिलो. वाईट नका मानू. या देशाच्या जनतेबद्दल कधी कधी विचार येतो, मी बोलून टाकतो. थोडा स्पष्ट वक्ता आहे मी, थोडंसं बोचतं. परंतु एक गोष्ट सांगतो, सुई टोचते नक्की, परंतु 2 भागांना एकत्र करते. तर वाईट वाटून घेऊ नका. तुम्हा लोकांना जर वाईट वाटलं असेल तर आय एम नॉट सॉरी. मी पंडित आहे, मी जाट आहे, मी बर्मा आहे, मी शर्मा आहे, मी दलित आहे, मी ओबीसी आहे, मी एसी आहे, मी एसटी आहे. खरं हे आहे, तुम्ही कोणीच नाही आहात. मंदिराची एक घंटा आहात, नेता तुम्हाला वाजवत आहेत. हे बघा तुम्ही या देशामध्ये तर असे सुद्धा लोक आहेत जे म्हणाले की सनातन डेंग्यू मलेरियाप्रमाणे खतरनाक आहे, याला मुळापासून संपवलं मी पाहिजे. कुठल्याही नेत्याच्या विधानांवर टिप्पणी करत नाही. सगळ्या नेत्यांच्या प्रती आदर ठेवतो. मी सगळ्या पार्टींचा आदर करतो, सगळ्या लोकांचा आदर करतो. परंतु इतकं म्हणेन, तुम्ही राजकारण भरपूर करा, परंतु धर्माचं राजकारण करू नका. राजकारण असलं पाहिजे, धर्मामध्ये राजकारण नाही. राजकारणामध्ये धर्म असेल ही गोष्ट वेगळी. तर मी प्रार्थना हीच करेन, लोक आहेत काहीही करतील. तुम्हाला राजकारण करायचं आहे. यापेक्षा चांगले जे करतात, मला नाही वाटत की राजकारण आहे. कोण डोकं फूड करून घेईल. हेच खूप चांगलं आहे, ज्या कामासाठी देवाने पाठवलंय. हे काम जोपर्यंत जगेन हेच काम करेन. यामध्येच मी संतुष्ट आहे. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही इतक्या निर्भीडपणे, तत्परतेने सगळ्यांना उत्तरं देता, आपली प्रतिक्रिया देत असता. तुम्हाला आजपर्यंत कधी भीती नाही वाटली? कोणाच्याही बापाची नाही. विचारा का? विचारा का? पुन्हा पुन्हा मरायचं नाहीये, एकदा वाचायचं नाहीये. विचारा का? विचारा का? का? देश जर लुटला जाईल, उद्ध्वस्त होईल,
जेव्हा कधी विचारलं जाईल की देश लुटला जात होता तेव्हा तू काय करत होतास, तेव्हा मी बिंदासपणे सांगेन की मी लढत होतो आणि बाकीचे सगळे भॅड निघाले. आणि शेवटचं विचारा का? का? मला तुमच्यासारख्या तरुणांवर विश्वास आहे. या देशाच्या हिंदूंवर विश्वास आहे, या देशाच्या कायद्यावर विश्वास आहे, या देशाच्या संविधानावर विश्वास आहे आणि आपल्या बजरंग बलीवर माझा विश्वास आहे. तुम्ही प्रत्येक प्रकारच्या प्रश्नाचं मोठ्या निर्भीडपणे उत्तर दिलंय आणि तुमच्यामध्ये जे वाक कौशल्य आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे आणि ही हजरजबाबी खरंच कौतुकास्पद आहे. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर ऐकूयात आपकी अदालतमध्ये आजचे जज अश्विनी उपाध्याय यांचा निर्णय आजच्या खटल्यावर. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर. ते देशातील सगळ्यात लोकप्रिय कथावाचक आहेत. लोक त्यांची प्रवचनं खूप लक्षपूर्वक ऐकतात. त्यांच्या बोलण्याचा लोकांच्या मनावर खूप परिणाम होतो आणि त्यांनी आपकी अदालतमध्ये प्रत्येक प्रश्नाचं मोठ्या निर्भीडपणे उत्तर दिलं. आता वेळ आहे आजचे जज अश्विनी उपाध्याय यांच्या निर्णयाची. रजतजी, तुम्ही वारंवार धीरेंद्र शास्त्रीजींना खूपच अवघड आणि एकदम योग्य प्रश्न विचारले. धन्यवाद. आणि धीरेंद्रजी शास्त्रीजींबद्दल मी सतत चिठ्ठी लिहित होतो. शास्त्रीजींनी सगळ्या गोष्टी आपल्या फॅक्ट सोबत ठेवल्या. दुर्योधनाचा आजोळ आता अफगाणिस्तान झालंय, भरतचं आजोळ पाकिस्तान झालंय, जिथून माता कैकेयी आली होती. आणि ही सुद्धा खरी गोष्ट आहे जी शास्त्रीजी म्हणाले की भारताच्या 9 राज्यांमध्ये हिंदू संपले आहेत. 800 जिल्ह्यांपैकी 200 जिल्ह्यांमध्ये संपले आहेत. 6000 तालुक्यांपैकी 1500 तालुक्यांमध्ये डेमोग्राफी बदलली आहे. हे सुद्धा कटू सत्य आहे. बॉर्डरच्या 300 तालुक्यांची डेमोग्राफी सुद्धा बदलली आहे. हे सुद्धा कटू सत्य आहे. आणि याचं मोठं कारण आहे धर्मांतर, घुसखोरी, लव जिहाद. तर तुम्ही खूपच सगळ्या प्रश्नांची पुराव्यांसोबत उत्तरं दिलीत. त्यामुळे अदालत तुमची या सगळ्यामधून सुटका करते. धन्यवाद. या आशेबरोबर, या विश्वासाबरोबर की आचार्य धीरेंद्र शास्त्री याच प्रकारे समाजाला जागं करण्याचं काम करत राहतील, लोकांचे मार्गदर्शक बनून राहतील. ईश्वर त्यांना मोठं आयुष्य देवो आणि शक्ती देवो हे काम करण्यासाठी. या प्रार्थनेबरोबर आजचा शो इथेच संपूयात. पुढच्या आठवड्यात तुमच्याशी पुन्हा भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.